एवढा जीवाला जीव देणारे माणसं कसं काय जोडायची? शिवाजी महाराज ज्या ठिकाणी गेले तसे ते झाले. त्यांच्यावर प्रेम केलं लोकांनी आणि त्यांच्यासाठी लोक एका शब्दावर मारायला तयार होते. महाराज गनिमी काव्यावर जास्त विश्वास ठेवायचे. दोन शत्रूत भांडण गुंतायचं, त्या दोघांची शक्ती कमी होऊ द्यायची आणि मग आणि नंतर आपण त्याच्यावर अटॅक. हीच तर शिवाजी महाराजांची गनिमी कावानी थी. ते खूप डिप्लोमॅटिक पर्सन होते. शिवाजी महाराजांनी त्याच्याशी पत्र व्यवहार केला की मला तुमची गरज आहे. आपण पाठवलेलं पत्र शत्रूच्या हाती सापडणार नाही अशी खबरदारी त्यांनी घेतली. मात्र तिकडनं येताना ते पत्र शत्रूच्या हातात कसं सापडेल याची पण खबर. याची पण खबरदारी घेतलेली होती. हेर खात्याचं काय महत्व होतं? शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे मोजून 7-8 लोकांचे नाव मला माहिती आहे. इतिहासात कुठेच सापडत नाही. इथेच हेर खातं किती सक्सेस होतं हे दिसतं. शिवराय हे नाव ऐकलं की उद्घोष उठतो. पण आज आपण त्यांचं नाव एअरपोर्टला घेतो, रेल्वे स्टेशनला घेतो, पण त्यांच्या विचारांची उतरायची जागा आज देखील आपण शोधतोच आहे. आज जिथे आपण उभे आहोत तिथे फक्त अभिमानाची नाही तर अभ्यासाची देखील गरज आहे. सो वेलकम बॅक गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द सोशल लेन्स पॉडकास्ट वरती. तर आज आपण इतिहासातलं असं एक पान उलगडणार आहोत जे इतिहासाच्या पुस्तकात मागे राहिलं पण त्याचा तेज आज देखील कायम आहे. तर आपल्यासोबत आज इतिहासाचा जरा म्हणजेच प्राचार्य विश्वासराव पाडळसे सर जुडले आहेत, ज्यांनी शिवरायांचा इतिहास शोधला नाही तर अनुभवला आहे. तर नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द सोशल लेन्स पॉडकास्ट वरती. नमस्कार. सरांबद्दल जर बोलायचं झालं तर सर खूप जास्त इतिहास प्रेमी आहेत. त्यांनी खूप साऱ्या ग्रामीण कथा कविता लिहिल्या आहेत आणि त्यांच्या बऱ्याचशा कथा कविता या आपल्या अभ्यासक्रमात ही टाकल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्या खूप साऱ्या कथा कविता या वेगवेगळ्या माध्यमांद्वारे प्रकाशितही झाल्या आहेत. सर आज आपल्या पूर्ण पॉडकास्टचं एकच ध्येय असेल की आपण जे काही शिवाजी महाराजांबद्दल आपल्या सामान्य लोकांना काही गोष्टी माहिती नाही आहेत ते जाणून घ्यायचा प्रयत्न आपण सरांकडनं आज करणार आहोत. त्याच्यात माझा सगळ्यात पहिला प्रश्न सरांना असा असेल की सर, शिवाजी हे नाव आतापर्यंत मी बऱ्याचदा ऐकलं आहे पुस्तकांच्या द्वारे, इतिहासाच्या पानांच्या द्वारे, फिल्म इंडस्ट्रीतून जे नवीन नवीन बॉलिवूडचे आपल्या मराठी सिनेमातून मूवीज येतात किंवा बॉलिवूड मधून हिंदी मूवीज येतात, इकडून ऐकलंय, खूप साऱ्या पद्धतीने ऐकलंय आणि त्याचं वर्णनही की शिवाजी या नावाचा अर्थही वेगवेगळ्या पद्धतीने माझ्या कानापर्यंत आलाय आणि मी जाणून घ्यायचा प्रयत्नही केलाय. पण जसं की तुम्हाला माहिती सांगण्यात आलंय की शिवाजी हे नाव शिवाई देवी प्रसन्न झाली म्हणून ठेवण्यात आलं होतं किंवा जिजाऊंच्या श्रद्धेमुळे ठेवण्यात आलं होतं किंवा एक ध्येयवादी विचार म्हणून ठेवण्यात आलं होतं. आतापर्यंत असं आम्हाला माहिती आहे किंवा जे काही आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलंय त्यातून असं कळतं. तुमच्या मते शिवाजी या नावाचा मूळ अर्थ काय आणि ते नाव आपण घेतल्यानंतर लोकांना काय समजतं? अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं की शिवाजी महाराजांना शिवाजी हे नाव जगतमाता शिवाई देवी यांच्या नावावरूनच घेण्यात आलं. ह्या नावाचं जर का आपण मागे पाहण्याचा प्रयत्न केला की हे नाव कसं आलं, तर भोसले हे घराणं मूळचं वेरूळचे विठोजी बाबा हे शिवभक्त होते. आज एक घृष्णेश्वर मंदिराचा जो जीर्णोद्धार केलाय तो अहिल्यादेवी होळकरांनी केलाय, पण याच्या अगोदरचा जो जीर्णोद्धार केला होता तो विठोजी बाबा आणि मालोजी बाबा यांनी केलेला होता. आणि त्यावेळेसच त्यांना कळलं होतं की माझ्या घरात असं कोणीतरी जन्माला आला पाहिजे की जे या हिंदवी किंवा आपण ज्याला धार्मिक म्हणू किंवा आपण ज्याला आज जी आपली ही धर्मदैन्य वेदना सुरू आहे याचा कोणी उद्धार करता माझ्या घरात जन्माला आला पाहिजे. हे ते रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या मंदिरात जाऊन देवाचा जवळ ते करत होते, प्रार्थना करत होते. ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर एक प्रसंग आहे सिंदखेड राजाचा. तो सिंदखेड राजाचा प्रसंग असा आहे की जाधवांकडे एक कार्यक्रम होता, म्हणजे जिजाऊंच्या माहेरी. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे काका, म्हणजे त्यावेळेस शिवाजी महाराज जन्माला आलेले नव्हते, मात्र शहाजीराजे त्यांचे बंधू, आपण ज्याला शरबजी म्हणतो, त्यांचं नाव संभाजी, बरोबर, ते संभाजी त्या ठिकाणी होते. आणि त्यावेळेसच काय झालं की एक खंडागरे नावाच्या गृहस्थाचा, म्हणजे आपण सरदार होते, त्यांचा हत्ती पिसाळला. तो हत्ती इतका बेकाबू झाला की तो त्या कार्यक्रमात धुमाकूळ घालू लागला, लोक मारायला लागले आणि मग याला काबू कोण करणार, असा तो प्रसंग होता. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांचे काका म्हणजे शहाजीराजांचे बंधू यांनी त्या हत्तीची सोंड कापली आणि आमचा हत्ती मेला म्हणून खंडागरे भडकले. आणि हे जिजाऊंचे बंधू यांना कळलं, ते काही विचार न करता खाली उतरले, त्यांनी संभाजीराजांची मान उडवली
हे पाहून शहाजीराजांना राग आला की माझा भाऊ भर दरबारात मरतोय. त्यांनी जिजाऊंच्या भाऊची मान उडवली आणि हे पाहून माझा मुलगा, तरुण मुलगा माझ्या जावयाने मारला म्हणून लखुजी जाधव आले आणि ते शहाजीराजावर तुटून पडणार. इतके जिजाऊ मध्ये आला आणि ते सांगितले की जर माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात लागला तर माझ्या प्रेतावून जावं लागेल, कारण माझं घर मला महत्वाचं आहे, सासर नाही. आणि तिथे त्यांचे भांडण झालेत आणि त्यावेळेस शिवाजी महाराज जिजाऊंच्या पोटात होते. आणि त्या प्रसंगावरून ते ज्यावेळेस तिथून निघाले तर ते शिवनेरीवर आले. शिवनेरीवर शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी यांचे सासरे, कारण त्यावेळी लहानपणीच लग्न व्हायचे, विश्वासराव, या ठिकाणी जिजाऊ सुरक्षित राहतील म्हणून शहाजीराजांनी जिजाऊंना तिथे ठेवलं, शिवनेरीवर ठेवलं. आणि मग असं म्हणतात की जर आपल्या महाभारतात म्हटलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, कारण एखादा चांगला आत्मा जर का जन्माला यायचा असेल तर चांगलं पोट सुद्धा लागतं, चांगली कोख सुद्धा लागते, चांगलं चारित्र्य सुद्धा लागतं. आणि म्हणून कदाचित ईश्वराने जिजाऊची निर्मिती केली. जिजाऊ ह्या इतक्या महान आहेत की त्यांनी शक्तीशी भांडण करून, शक्तीसोबत भांडण करून किंवा प्रेमाने किंवा पूजा करून किंवा अर्चना करून त्यांनी शक्तीकडून शिव मागून घेतला. आजची शिवाई देवी म्हणजे शक्ती, म्हणजे पार्वतीचं मंदिर, आणि त्यांच्याकडून शिव मागून घेणे. आणि म्हणून त्यांनी कदाचित मनोमन प्रार्थना केली असेल की जर तुमचा शिव तुम्हाला काही दिवसासाठी दिला तर ही धर्मदैन्य वेदना ही नक्कीच निघून जाईल. आणि म्हणून त्यांनी आपल्या बाळाचं नाव शिवा असं ठेवलं. शिवावरून ते शिवाजी झालं आणि शिवाजी नाव या अशा प्रकारे पडलं. कारण याच्यात दोन गोष्टी आहेत. राम जन्माला आणला असता पोटात तर तो पितृवचनी राहिला असता, हे घडलं नसतं. कृष्ण जन्माला आला असता तरी असं घडलं नसतं. मात्र या ठिकाणी तांडव करणं गरजेचं होतं. बरोबर. शत्रू इतका भयानक होता की त्या ठिकाणी सामान्य माणूस चालणार नाही, रामासारखा राजा चालणार नव्हता, कृष्णासारखा करंगळी उचलणारा राजा चालणार नव्हता. तर त्या ठिकाणी शिव जी शक्ती आहे तिच्या सोबत हा तांडव करणारा व्यक्ती पाहिजे होता. म्हणून त्या ठिकाणी शिवाने जन्म घेतला. आणि ह्या शिव जिजाऊंनी त्या शक्तीला म्हणजे शिवाईला मागून घेतला काही वर्षांसाठी तांडव करण्यासाठी, आणि त्याने तांडव केलं आणि स्वराज्य स्थापन केलं. अशा प्रकारे शिवाजी महाराजचं नाव हे शिवाईकडून आपल्या जिजाऊंनी मागून घेतलं काही दिवसांसाठी. बरोबर. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही वर्णन केलेलं आहे. ऍक्च्युली जे वर्णन मी आत्ता ऐकलं ते आजपर्यंत ऐकलंही नव्हतं. मी जे ऐकलेलं होतं तुम्हाला बोललोच. त्याच्यानंतरचा आता असा एखादा प्रसंग आहे बालपणीचा शिवाजी महाराजांचा जो तुम्हाला खूप आवडतो आणि असं वाटतंय तुम्हाला की लोकांना त्याच्याबद्दल एवढी जाणीव नसेल किंवा माहिती नसेल? त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर असे अनेक प्रसंग आहेत की त्यांच्या लहानपणाची जी चुणूक आहेत की हे काही सामान्य व्यक्तिमत्व नाही, हे सामान्य व्यक्तिमत्व नाहीत. हे असं व्यक्तिमत्व आहेत की ते असं म्हणतात की अनेक वर्षाच्या तपश्चर्यानंतर माणूस म्हणून जन्माला आलेला, जो माणूस म्हणून जगतो अशी व्यक्ती जन्माला येतात. कारण सामान्य माणसं रोज जन्माला येतात, पण असामान्य माणसं हे हजारो वर्षांतर जन्माला येतात. त्यापैकी शिवाजी महाराज हे हजारो वर्षांतर जन्माला आलेले. आणि अशी व्यक्ती की ज्याची लहानपणापासूनच चुणूक अशी होती. कारण आपल्याला आज स्वप्न पडतात, म्हणजे आपल्या आजच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या गर्भसंस्कार आपण ज्याला म्हणतो त्यांच्यावर जे केले जातात ते गर्भसंस्कार कोणते आजचे? आपले गर्भसंस्कार आजचे ते टीव्ही पाहणे, मॅच पाहणे, खाण्यासाठी काय तर बर्गर असेल, पिझ्झा असेल. पण जिजाऊंनी ते केलं नाही. त्यांचे जे गर्भसंस्कार होते त्यांना स्वप्न कोणती पडायची की मी गादीवर बसलेलो नाही, मी गादीवर बसलेलो नाही, मी राजसिंहासनावर बसलेले आहेत, माझ्या अंगावर कोणतरी छत्र धरायला पाहिजेत, असे स्वप्न त्यांना पडायचे. आणि ज्यावेळेस त्यांचा जो डोहाळे कार्यक्रम झाला त्यावेळेस याला इतिहासाचा पुरावा नाही, पण म्हटलं जातं असं की ज्यावेळेस जिजाऊंचा शिवाजी महाराज डोहाळे होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला राजसिंहासनावर बसवा आणि माझ्या अंगावर छत्र धरा, म्हणजे माझा बाळ तसा जन्माला येईल. कारण मला सामान्य माणसाची आई व्हायचं नाही, आता बरोबर मला विशेष माणसाची आई व्हायचं. आणि म्हणून त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं शिवाजी महाराज जन्माला यायचं, ते स्वप्न साकार करण्यासाठी आता असं जर का स्वप्न असेल तर बाळ कसं जन्माला येईल? तसंच जन्माला येईल. कारण असं म्हणतात की मनी असेल ते स्वप्नी दिसेल, मनात असेल तर ते स्वप्नात दिसतं. आणि जर का तुमचं ध्येय पक्क असेल
तुम्हाला जर का ते डोंगर पार करून द्यायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून करावी लागते. म्हणून जिजाऊने ती सुरुवात आपल्यापासून केली. गर्भावस्थेत असताना त्यांनी तलवार चालवली, घोड्यावर बसले, ह्या जे सर्व प्रकार त्यांनी केले ते माझं बाळ असंच जन्माला आलं पाहिजे. आणि ते सर्वचे सर्व गुण शिवाजी महाराजांमध्ये जिजाऊकडून उतरलेत. तसे असे अनेक प्रसंग आहेत की जे लहानपणीचा एक प्रसंग, तो इतिहासात दर्ज नाही, दंतकथा असेल कदाचित, परंतु शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित तो प्रसंग आहे. कारण शिवाजी महाराज हे असं सामान्य व्यक्तिमत्व होतं की माणसांची ओळख, माणसं कशी मिळवणे, एकत्रीकरण. मी अगोदर सांगितलं की जिजाऊंनी शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर शिवनेरी किल्ल्यावर जितके दिवस ते राहिलेत, की जिजाऊंच्या सोबत शिवाजी महाराज जितके दिवस राहिलेत त्यावेळेस त्यांनी त्यांच्यावर रामायण, महाभारत, वेद, उपनिषद, अरण्यके, ब्रह्माण्यके, आपले जे धार्मिक ग्रंथातील छोटे मोठे सर्व, अगदी पांडव प्रताप पासून तर सर्व प्रकारचे, ज्ञानेश्वरी यासारखे ग्रंथ त्यांनी शिवाजी महाराजांना वाचून दाखवले आणि त्याच्यावर जगायचं कसं हे शिकवलं. फक्त वाचणं म्हणजे जगणं नसतं. कारण जगणं आणि वाचणं याच्यामध्ये फरक असतो. कारण माणसाला जगायचं असेल तर एखादं वाक्य घेऊन जगता येतं. एकच उदाहरण द्यायचं म्हटलं तर आत्ताच्या काळामध्ये महात्मा गांधींनी गीतेतला फक्त एकच शब्द घेतला, अहिंसा, आणि त्या अहिंसेच्या शब्दावर ते आज जगात प्रसिद्ध आहेत. बरोबर. हे वाक्य. आणि जिजाऊंनी तर शिवाजी महाराजांना पूर्ण गीता शिकवलेली होती, वेद शिकवले होते, उपनिषद शिकवलेले होते. आणि मग शिवाजी महाराज कसे होतील? म्हणून त्यांचं जे असामान्य असं व्यक्तिमत्व आहे, त्यांचं लहानपणचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर शिवाजी महाराज ज्यावेळेस पुण्याला आले म्हणजे त्यावेळेस पुणे हे गाव मुरार जगदेव याने उद्ध्वस्त केलेलं होतं. आदिलशहाचा सरदार होता. किल्ल्याचा जो आपला लाल महाल होता त्याच्या समोर एक पहार गाडलेली होती, त्याच्यावर चपलाचं एक माळ टांगलेली होती, आणि हे जो काढेल त्याला मरावं लागेल, त्याचा नेस्तनाबूत होईल, असा फरमान सुद्धा होता. मात्र शिवाजी महाराजांनी ते न ऐकलं नाही. जिजाऊ तिथे आला, आणि जिजाऊन आजचं जे पुणे आहे ते कोणा महापौराने बसवलेलं नाही. आज जे पुण्यावर अधिकार सांगतात ते स्वतः राजमाता जिजाऊ यांनी बसवलेलं पुणे आहे. आणि त्या पुण्यात आल्यानंतर त्यांनी ते त्या ठिकाणी सोन्याचा नांगर घेतला, शेती तयार केली. लोकांना आश्वासित करण्यासाठी त्यांनी सोबत पाठवलेल्या दादूजी कोंडदेव सोबत शिवाजी महाराजांना सांगायचं की जा, घोडा घ्या, 2 दिवसाची शिदोरी घ्या आणि मावळ फिरून या. आणि ते मावळ फिरायला जायचे. एक प्रसंग आहे, तो कदाचित दंतकथा असेल, परंतु तो खरा असण्याची शक्यता आहे. कारण दंतकथा जर जन्माला आली तर दंतकथा सहज जन्माला येत नाही, विनाकारण काही जन्माला येत नाही. काहीतरी पाठपुरावा असतो, काहीतरी असेल, म्हणून ती दंतकथा जन्माला येते. शिवाजी महाराज जात असताना तर काही मुलं एका टेकडीच्या जवळ विठू दांडूचा खेळ खेळत होते. विठू दांडू खेळता खेळता शिवाजी महाराजांना वाटलं की आपणही खेळावं, आणि ते त्या मुलांना विचारलं की मी पण खेळू का? त्यांनी सांगितलं. अगदी त्या भाषेत जर का सांगायचं झालं तर खूप सुंदर असा प्रसंग आहे. शिवाजी महाराज सांगतात, कारण जिजाऊंनी सांगितलं होतं की माणसं गोळा करायची आहेत. काय गोळा करायचं आहे? माणसं गोळा करायची, मित्र गोळा करायची आहे, संघटन महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या भाषेत, आज जो भाषावांत प्रात सुरू आहेत त्यांचंही उदाहरण मी सांगतोय की शिवाजी महाराज तिथे त्या मुलांमध्ये गेले आणि त्या मुलांनी म्हणले, काय रे मी पण खेळू का? त्यावेळेस ते मुला, अरे बाबा तू मोठ्या घरचं पोरग दिसतोय, आमच्यासोबत कसं काय खेळणार? हो तसं नाही हो, माझं घर मोठं असतं तर माझ्या गावाला, माझ्या घरी, पण मला तुमच्यासोबत खेळायचं की आता. आणि त्यावेळेस ते त्यांच्यासोबत खेळायला लागले. विटी दांडू खेळणी झाली, दांडूवर विटी घेतली, फेकली गेली. त्या मुलांनी तिकडे शिवाजी महाराज पळत गेले, त्यांनी ती विटी उचलली, कोलन फेकली, मात्र विटी आणि दांडू जवळ पडला नाही. तो मोजत गेला, वखट, लेण, मोड, नाल, अभित, आहार, टेक्या म्हणत, आणि ते अंतर वाढत गेलं. शिवाजी महाराज लंगडी घेत तिथे यावं लागायचं. आणि आता उन्हाळ्याचा दिवस, शिवाजी महाराज थकले होते आणि त्यांचा राजवटी पूर्ण झालेलं नव्हतं. आणि सर्व गम्म एक गुरं चारणारा पोरग पाहत होतं, मेंढ्या चारणारा पोरग पाहत होतं. त्याने सांगितलं राजबिंड पोरग आहे, याच्याकडनं या पोरांकडून राज देणं शक्य नाही. मग ते पोरग त्या मुलांशी बोलायला लागलं, ये ते राजबिंड पोरग, त्याला कशाला तुम्ही त्रास देता वय, म्या देतो की त्याचा पित्तू बनून. आणि मग त्या शिवाजी महाराज सांगितलं, अरे वा मी तुझं पित्तू होऊ का? शिवाजी महाराज सांगितलं हो हो झाला तरी चालेल. आणि मग त्यांनी ते कोलन फेकली, एका दरीत गेली. त्या मुलाने दरीतून ती विट्टी जी असते ती जी फेकली, त्या करेक्ट अगदी खालून फेकली, न पाहता फेकली, पण दांडूच्या जवळ जाऊन पडली. बरोबर.
अरे बापरे, तो खेळ गेला बाजूला. शिवाजी महाराजांनी डोक्याला हात लावला आणि विचार केला, अरे बापरे, हा तर खाली अगदी दरीत आहे आणि हा ती वरतीची दांडजवळ विटी पडली, काय आहे, कसं आहे. त्यांनी सांगितलं की एक काम करशील, तो जेव्हा आला, राज मिटला, सर्व आनंद झाला. तो म्हटला की तुम्ही कुठलं? त्या सांगितलं मी पुण्याचं आहे. मी इथं कसं काय आलोय सहज फेरफटका मारायला, राजबंडी दिसत. अहो तू पुण्याला आहे? तर मग तिथं जिजाबाई आणि शिवाजी राजा आलोय. तर त्यांनी हो हो आलंय, हो मला त्यांना भेटायचंय. अरे पण त्याला कशासाठी भेटायचंय त्यांना? तो स्वतः शिवाजी महाराजांना बोलत होता, नाही मला पण त्यांना भेटायचं, मला त्यांना मित्र करायचंय. तर ठीक आहे, तू त्यांना भेटायला पुण्याला ये, कधी येशील? आणि मग ते 2 दिवसांनी त्याने सांगितलं, अशा प्रकारे तो मुलगा तिथे गेला, पुण्याला गेला, जिजाऊंना तो पोरगा पाहिला आणि त्याने सांगितलं. अगोदरच हा प्रसंग शिवाजी महाराजांनी जिजाऊंना सांगितला होता. जिजाऊंनी सांगितलं की अशी मुलं मित्र पाहिजेत. आणि त्याने विचारलं की बाळा, तू जो कोलन फेकली होती, तो जो हे होता, तो खूप चांगला आहे, तर तू शिवाजी सोबत काम करशील? तर त्याने हो सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस पाहिलं की शिवाजी म्हणून कोण उभा आहे, तर आपल्यासोबत कोलन खेळणारा, विटी दांडू खेळणारा तोच पोरगा. त्यांनी त्याला लगेच मुजरा केला की तुम्ही शिवाजीराजे होय. त्या दिवशी का नाही सांगितलं मला? तेव्हा सांगायचं नसतं, कारण मी त्या दिवशी सांगितलं असतं तर तुम्ही मला मित्र म्हटलं नसतं, मला राजा म्हणून मुजरा केला असता. आपण मित्र अगोदर आहेत, नंतर मी राजा आहे. हे आश्वासित मित्रांना त्यांनी केलं. आणि त्या दिवसापासून त्यांना तुझं नाव काय? त्याने सांगितलं माझं नाव तान्या, माझं नाव तान्या. माझं मामा पण आहे, माझं मामा आहेत, ते करतात सैन्यात काम. लहान बाबू आहेत, तो पण माझ्यासोबतच असतो. आणि मग शेलार मामा म्हणजे तो तानाजी मालुसरेचा मामा, सूर्याजी म्हणजे तानाजी मालुसरेचा भाऊ. हे अशा प्रकारे याच्यात शिवाजी लोक जोड, म्हणजे शिवाजी महाराजांना मुलं माणसं कशी ओळखायची हे जे ज्ञान होतं, हा त्यांच्या याचा एक मोठा प्रसंग आहे की माणसं कशी ओळखली जातात आणि कशी जगली जातात, कशी जगवली जातात. म्हणजे माणूस जगणं वेगळं आहे. माणूस जगणं म्हणजे खाऊन जगणं नाही, तर माणूस म्हणून जगणं हे खूप महत्वाचं असतं. बरोबर. आता हा प्रसंग अगदी मला त्यांचा खूप आवडलेला प्रसंग आहे की माणसं कशी ओळखायची. आजच्या या धकाधकीच्या जीवनात कॉलेजला आपण मित्रांसोबत असतो, सर्व प्रकारचे चांगला चेहरा दिसला की मुलं त्याला मित्र म्हणतात, पण तो आपला खरोखर मित्र होण्यासारखा का हा विचार कोणीच करत नाही. याच्यासाठी शिवाजी महाराज पाहणं गरजेचं आहे. बरोबर. आता तुम्ही जो प्रसंग मांडला की महाराज माणसं ओळखण्यात म्हणजे पारंगत होते, त्यांचा तेवढा अभ्यास होता. जिजाबाई साहेबांनी सगळ्या गोष्टी त्यांना त्या पद्धतीने शिकवल्या होत्या. आता जसं काम चालतात, आता हे बिझनेसेस चालतात, सगळ्या गोष्टी इथे रोल्स असतात, एम्प्लॉई, मॅनेजर, सीईओ, फाउंडर, लाईक दिस, म्हणजे असे रोल्स असतात. पण जसं माझ्या ऐकण्यात आहे किंवा वाचण्यात आहे, बघण्यात आलेल्या गोष्टी की महाराज हे मॅनेजर मधून कधी कामच केलं नाही, ते फ्रंट पुढे राहायचं. या गोष्टी कशा तुम्ही मांडतात? शिवाजी महाराज मांडताना, शिवाजी महाराज बोलताना किंवा शिवाजी महाराज जगताना, शिवाजी महाराज अभ्यास करताना असे प्रसंग कधीच मला दिसले नाहीत की त्या ठिकाणी ते स्वतः हजर नव्हते. म्हणजे आधी केले आणि मग सांगितले. बरोबर. हे रणनीती महाराजांची होती. अगोदर आपण करायचं, कारण त्यावेळेस जवळजवळ भारतातील 300-350 वर्ष अगोदर हम्पीचं म्हणजे आपण कृष्णदेवराय यांचं राज्यकाल संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये सुद्धा एकही हिंदू राजा नव्हता. सरदार होते, राजपूत भरपूर होते, ते राजे स्वतःला राजे म्हणायचे, परंतु ते नौकर होते. मुघल आपले महाराष्ट्रातील मोठमोठे मातब्बरचे घराणे होते, पण ते नौकर होते. स्वतः शिवाजी महाराजांचे आजोबा जाधवराव हे सुद्धा राजे होते, पण शेवटी नौकर होते, अलाइनमेंट मध्ये. हा, ते इतरांचे नौकर होते. मात्र शिवाजी महाराज तसे नाही. त्यांची जी लहानपणापासून जगण्याची जी पद्धती होती हे त्यांच्या संस्कार जिजाऊंनी असे केले होते की ते तू स्वतः चहावाला का असे ना, स्वतः दुकानदार हो, बरोबर, कोणाचा मालक नोकर होऊ नको. म्हणजे एखाद्या IT कंपनीमध्ये 20-22 लाखाचं पॅकेज मिळून तिरांचा नोकर होण्यापेक्षा संध्याकाळी फक्त 500 रुपये घरी घेऊन जा, चहाच्या दुकानावरून स्वतःचा मालक म्हणून घेऊन जा, किंवा कोणाचे 22 लाखाचं पॅकेज नकोय. हे विचार जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात पेरलेले होते. म्हणून आपण करायचं अगोदर. आणि जर का या वेळेस म्हणजे इतके वर्ष मराठा साम्राज्य नव्हतं, हिंदू साम्राज्य नव्हतं, दिल्लीला आपले पृथ्वीराज चव्हाण यांचं साम्राज्य संपलं आणि दिल्ली मुघलांनी कॅपिच केली. त्यात अनेक राज्य झाले, मुस्लिम राज्य झाले, पण दिल्लीवर शेवटी यवनांचं राज्य होतं. महाराष्ट्र इकडे हम्पीचं राज्य संपलं, कृष्णदेवरायांचं राज्य संपलं आणि इकडे कोणीच मराठी राज्य नव्हतं. फक्त आता मग काय जगायचं, लोकांना मरगळ आलेली होती. एक छोटासा प्रसंग असा आहे की जो कदाचित शिवाजी महाराजांना लहानपणी जिजाऊंनी सांगितला असेल. शालिवाहन, महाराजा शालिवाहन पहिला
मराठा राजा होऊन गेलाय. आपण आजही त्याच्या नावाने शालिवाहन शके, आपण जे गुढीपाडवा साजरा करतो बरोबर. तो त्या दिवसाचा आहे, त्याच्या राजाचा आहे. असं म्हणतात की तो एक कुंभाराचं पोरग होतं. त्यांनी सैन्य तयार केलं, घोडे तयार केले, हत्ती तयार केले आणि त्यांच्यामध्ये फू करून जीव ओतला आणि त्याचं सैन्य तयार झालं, हे असं म्हटलं जातं. पण माझ्या मते तसं नाही. मरगडलेली मातीसारखी झालेली जी हत्ती घोडे माणसं होती, त्यांच्यामध्ये त्यांनी माणूस म्हणून जगण्याचं एक प्रेरणा दिली त्यांना आणि त्यांनी ते सैन्य उभे केलं आणि ते शककर्ते झाले. तेच काम शिवाजी महाराजांनी केलंय ना. कारण असं म्हणतात की मराठ्यांना काय किंमत, महाराष्ट्राच्या लोकांना काय भारतातील हिंदूंनाच किंमत नव्हती. कारण ते म्हणाले की गवताला जशी किंमत नसते तशा मग या लोकांना किंमत नाही. तुम्ही फक्त नोकर म्हणून जन्माला आलेले आणि तुम्ही नोकर म्हणून जगणार. आणि या लोकांना प्राण ओतायचा म्हटला, कदाचित मला महाराजांनी ज्ञानेश्वरी सुद्धा पारायण केलेली असतील, का ज्ञानेश्वरांनी रेड्याला बोलवलं असं म्हणतात. तो खरोखर रेडा असेल की नाही ते मला सांगता येणार नाही, परंतु माझ्या मताप्रमाणे तो रेडा नसेल, रेड्यासारखा काम करणारा माणूस असेल, रेड्यासारखा काम करणारा माणूस असेल. आणि तो जो कधीच त्याने शाळेचं तोंड पाहिलेलं नाही, त्याच्या सुद्धा देवाने बुद्धिमत्ता दिलेली आहे आणि तो हे करू शकतो हे ज्ञानेश्वरांनी त्यावेळेच्या त्या भटांना सांगितलं. बरोबर. आणि म्हणून तो प्रसंग शिवाजी महाराजांच्या डोक्यात असेल आणि त्यांनी तोच प्रसंग समोर आणला असेल आणि म्हटलं की हे लोक जरी मरगळले असेल तर यांच्यात मी प्राण होतील, या लोकांमध्ये मी प्राण होतील आणि मग सैन्य उभं करेल आणि मी हे करून दाखवेल. असे अनेक प्रसंग आहेत की जे शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेऊन केलेले आहेत हे सैन्य उभं करण्यासाठी. अजून याच्याबद्दल एक सांगायचं म्हटलं, रामायण ज्यावेळेस राम लंकेवर, रामाला ज्यावेळेस कळलं की सीता ही रावणाने सोडून नेलेले आणि आता रावणाशी युद्ध करावं लागेल आणि हे युद्ध करण्यासाठी सैनिकाने अयोध्येहून मागितलं नाही. कारण जिजाऊंनी शिकवलं, जसं जिजाऊंनी पहिल्यांदा वाचलेलं असेल की असेल त्या परिस्थितीत जगणे, साधन सामग्री उभी करणे आणि शत्रूशी मुकाबला करणे. जसं रामाने वानर सेना गोळा केली, तिथल्या लोकांशी एकजूट केली, संघ तयार केला आणि रावणाशी बलाढ्य अशा, जे रावणाला अनेक देव त्यांनी याच्यात ठेवलेले, कैदेत ठेवलेले होते, अशा रावणाला रामाने कशावर हरवलं? वानर सेनेनं हरवलं. मग हीच वानर सेना शिवाजी महाराजांनी तयार केली ना. मावळातून रामोशी, कोळी, भिल्ल, जगात त्यांना काहीच मान नव्हता, अशा लोकांनी त्यांनी गोळा केला आणि सांगितलं कारण तुम्ही सुद्धा माणूस आहे, तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे. असे लोक त्यांनी गोळा केले आणि त्या लोकांना जिंकून आला केलं की स्वतःच्या हातातलं कडं काढायचं सोन्याचं आणि त्या माणसाच्या हातावर द्यायचं आणि सांगायचं की अरे तू आजपासून माझा सरदार आहेस. आपले बागलांचे जो किल्ला रामजी पांगेरा आदिवासी महादेव कोळी, अगदीच कातकरी जमाती, अगदीच गरिबीत वाढलेला, अगदीच रानात घरात कंदमुळे खाणारा, पण त्यांनी पराक्रम पाहिला आणि रामजी पांगेराला त्या क्षणाला त्यांनी हातातलं कडे काढून दिलं आणि ते किल्ल्याचा किल्लेदार केला. काय येणार नाही माणसाला शिवाजी महाराज बद्दल कळवळा. हीच तर खरी शिवाजी महाराजांची शक्ती होती. अशी हजारो उदाहरणं देता येतील की शिवाजी महाराजांनी लोकांना गोळा करण्यासाठी जे मला भावलेलं उदाहरण आहे. आता तुम्ही सैन्याबद्दल बरंच बोलले की वेगवेगळ्या प्रकारचं सैन्य शिवाजी महाराजांनी उभं केलं. त्यात त्यांनी ना धर्म पाहिला, ना जात पाहिली, कुठलेच नाही पाहिली. तर सैन्याबद्दल बोलायचं झालं तर शिवाजी महाराजांच्या सैन्यात धर्म गोष्ट प्रथम नसून कर्तव्य प्रथम होतं. कर्तव्य प्रथम, अगदी बरोबर. या गोष्टीबद्दल थोडं आम्हाला म्हणजे प्रेक्षकांना सांगा की ते कसं शिवाजी महाराज मेंटेन करायचे, किंवा आताही बरेच लोक बिझनेस करतात आणि त्या गोष्टी कशा त्या अवलंबू शकतात, की लोक सांभाळणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे. बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक, जाती धर्माचे, आता त्या गोष्टी तर होणारच आहेत. आपण जर आता भारतात राहतोय, भारत हा सर्वव्यापी देश म्हणून म्हटला जातो. इथे कोणालाच आपण नाही म्हणता येत नाही. कुठल्या देशातून येऊ, कुठल्या राज्यातून येऊ, सगळे लोक आपण मिळून मिसळून राहतोय. सो मग त्या हिशोबाने तेव्हाही महाराजांनी ज्या गोष्टी मॅनेज केल्या आणि ज्या प्रकारे स्वराज्य उभं केलं, त्याच प्रकारे आपण आता कोणत्याही अशा गोष्टी करून आपले देखील व्यवसाय म्हणा किंवा आपलं जेही काम आहे ज्यात आपल्याला लोकबळ लागणार आहे, मनुष्यबळ लागणार आहे, ते करू शकतो. या प्रश्नाचं उत्तर देताना खरोखर खूप चांगला प्रश्न तुम्हाला विचारला की आजच्या जी सामाजिक परिस्थिती आहे त्या सामाजिक परिस्थितीमध्ये धर्म, जाती हा खूप काही आलेला आहे आणि त्याच्यामुळे आज आपल्या देशाचं जे वातावरण आहे ते सर्व गढूळ होत चाललं. आणि ह्या गढूळ वातावरणासाठी जर का आपल्याला खरोखर प्रेरक पाहिजे असेल तर त्यासाठी शिवाजी महाराज प्रेरक आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये बरेच ब्रिगेडी म्हणण्यापेक्षा किंवा जे असे व्हॉट्सअपी इतिहासकार की काहीतरी वाचायचं, दोन गोष्टी वाचायच्या, तेल मीठ लावायचं आणि त्याला बाहेर आणायचं आणि त्या सुशोभी करून दाखवायचं. म्हणजे घरच्या रात्रीच्या भाजीला, आपण ज्याला म्हणतो रात्रीची भाजी असते, तिला गरम करून त्याला तेल मीठ चटणी टाकून लिंबू निपून खायला द्यायची, काय चविष्ट आहे असं म्हणून करायचं. तर तसं नाही, ते शिवाजी महाराजचं तसं नव्हतं. तर त्यांनी
आता सिद्दी हिलाल एक मुस्लिम सरदार, ते शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी पाठवलं त्यांच्याकडे. सिद्दी वावा आणि सिद्दी इब्राहिम खान, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांचे जे आरमार होतं त्या आरमाराचा प्रमुख दर्या सारंग दौलत खान हाही मुसलमान होता. आणि हे जे आहेत जे लोक होते ते धर्माला बघून आले नव्हते. काही लोक औरंगजेब आपलं मुघलांकडून महाराजांकडे आले होते, काही आदिलशाहीकडून महाराजांकडे आलेले होते, काही लोक निजामशाहीकडून आले होते, काही गोवळकोंड्याहून आलेले होते, काही लोक पोट भरण्यासाठी आलेले होते. बरोबर. कारण त्या लोकांचा एक उद्देश होता की जिथे पगार जास्त तिथे मी नोकरी करेल. हा हिंदू आहे की मुसलमान आहे. स्वतः शिवाजी महाराजांचे चुलत भाऊ ज्यास अफजल खान चालून आला त्यास वाट दाखवण्याचं काम त्यांनी केलं. शिवाजी महाराजांचे आजोबा लखुजी जाधव हे कायम स्वरूपी निजामशाही सरदारच होते. ते कधी शिवाजी महाराजांकडून आलेच नाही. शिवाजी महाराज आपली मुलगी दिली मग आपण जवळकडून जायला पाहिजे, पण त्यांनी तसं नाही केलं. कारण त्यावेळेस हा धर्म हा प्रकार नव्हता. फक्त पोटासाठी लढायचंय, जगण्यासाठी लढायचंय, आणि जिथं मला जास्त नोकरी भेटेल. आजच्या IT इंजिनियर असतात किंवा जे कुठल्याही क्षेत्रात आजच्या आधुनिक क्षेत्रामध्ये जी मुलं असतात इंजिनियर म्हणून काम करतात किंवा मोठ्या मोठ्या पदावर काम करतात, त्यांना जर का एखाद्याने 1 लाख वाढवून दिले पॅकेज तर तो मुलगा ते सोडून देतो आणि तिकडे जातो. अगदी तशा प्रकारे मराठी सुद्धा मुस्लिम सैन्यात होते आणि मुस्लिम सुद्धा मराठी सैन्यात होते. मात्र याला त्यावेळेस धार्मिक रंग नव्हता. बरोबर. आणि हा धार्मिक रंग आता सांगायचं म्हटलं तर हसायला येतं की आजचे जे राजकारणी आहेत ते कशावरूनही काही जरी असेल तर समजा हा पेन आहे, ह्या पेनाचा रंग आता तू माझ्या समोर जो ठेवलेला आहे काही असं सहज ठेवला आलाय म्हणून ठेवलाय, परंतु नाही, हा पेन मग कोणत्या धर्माचा असेल, ह्या बाटलीचं झाकण हिरवंच दिसतंय, इथं हिरवे ठेवले, ते मुसलमान असेल का मग ते निळा असेल, म्हणजे ते प्रत्येक गोष्टी धर्माशी जोडली जाते. तर त्यावेळेस हा प्रकार नव्हता. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजच्या ज्या याच्यात आहेत तो धर्म नव्हता. बऱ्याच वेळेस ज्या सैन्य व्हायचं, आता एक म्हणतो आपण की शिवाजी महाराजांसोबत हे लोक खरंच मरण पावलेत का, तर हो, या लोकांनी शिवाजी महाराजांच्या जीवाला जीव दिलाय आणि ते शिवाजी महाराजांसोबत त्यांच्या शब्दावर मरण पावणारे लोक सुद्धा आहेत. याच्या मागचं रिझन काय होतं की एवढा जीवाला जीव देणारे माणसं कसं काय जोडायचे? शिवाजी महाराजांनी जीवाला जीव दिला कारण शिवाजी महाराज जे राजे झालेत ते शिवाजी महाराज राजे ते राजपुत्र नव्हते, ते सरदाराचे पुत्र सुद्धा नव्हते, एका पाटलाचं पोरग होतं, एक ग्राउंड लेवलवरून गेलेलं पोरग. म्हणून गरीबाचं दुःख काय असतं, आजच्या लोकांचं समाजाचं दुःख काय आहे, आणि ज्यावेळेस आपण समाजाचं दुःख जाणून घेतो आणि त्या प्रकारे त्याच्यावर औषधोपचार करतो त्यावेळेस ते लोक आपल्याला आपलं म्हणायला लागतात. निजामशहा हे पिढीजात राजे म्हणजे बादशाह होते, मोगल त्यानंतर म्हणजे बाबर पासून तर औरंगजेबापर्यंत हे सर्व याच्यापर्यंत ते राजे म्हणून जन्माला आले होते. त्यांनी कधी जमिनीवर चाललेच नाही, त्यांनी कधी मातीवर बसलेच नव्हते. मात्र शिवाजी महाराज तसे नव्हते. शिवाजी महाराज लोक बसलेले आहेत, कोणी जेवण करतायत, त्यांच्यावर बसून घ्यायचं, 2 घास त्यांच्यामधले आपण खाऊन घ्यायचं. त्यावेळेस ते आपले म्हणून अरे हे राजासोबत जेवण केलंय असं म्हणणारे लोक होते. म्हणजे शिवाजी महाराज जिथे बसेल तिथे बसून घ्यायचे, आणि म्हणून शिवाजी महाराज हे आपले वाटायचे, हे माझे राजे आहेत. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचं नाव स्वराज्य दिलं. स्व म्हणजे मी, आपलं नाही. आपलं म्हटलं का हे आपलं घर आहे, वडिलांनी सांगितलं चल त्या गायपुढे चारा टाक, तो मी काय तो नाही केला, तो टाकून देईल, मला काम आहे. आपलं म्हटलं की काम होत नाही, पण स्वतःच म्हटलं का नाही मलाच करायचंय, स्वतःच म्हटलं का ते मलाच करायचं, मीच करणार, फक्त ते माझ्याशिवाय होणारच नाही. आणि शिवाजी महाराज हे माझं नाहीये, हे साम्राज्य हे माझं नाही, हे तुमचं आहे, हे तुमच्यासाठी नाही आहे, मी आणि तुम्ही वेगळं नाही, मी सुद्धा तुमच्यापैकीच एक आहे. बघा तुमच्यासोबत जेवण करतोय, तुमच्यासोबत खेळतोय, तुमच्यासोबत घोडेस्वारी करतोय, तुम्हाला एकट्याला मी युद्धावर पाठवत नाही, मी तुमच्या सोबत येतोय. म्हणजे कुणाचं आहे, आपलं आहे, सर्वांचं आहे, एकट्याचं माझं नाही. उपभोग शून्य राजा. शिवाजी महाराजांना अगदी सोन्याचा सरताज, अगदी चांगल्या प्रकारची हिरे जड घालून अगदी ज्या ठिकाणी ते राहत होते, पुण्याला होते, बंगलोरला होते, परत राजगडावर होते, याच्यावर होते, रायगडावर होते, त्यांनी बसून अगदी मस्तपैकी राज्यात तोलात राहिले असते. अनेकांना फक्त फरमान सोडले असते, जा युद्ध कर असं सांगितलंच त्यांना. पण नाही, त्यांनी गळ्यात काय घेतलं माहितीये, कवड्यांची माळ. कारण कवड्यांची माळ कुणी घालू शकतो, कोणी गरीबातला गरीबही घालू शकतो आणि मोठ्यातला मोठा घालतो. मी तुमच्यासाठी वेगळा नाहीये. आज ड्रेस कोड आहेत शाळेमध्ये, श्रीमंताच्या पोरगे खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट आहेत आणि गरीबाच्या पोरचे खाकी पॅन्ट पांढरा शर्ट आहेत. तशा प्रकारे शिवाजी महाराजांनी ती हिरे मोती नाही घातलेत, त्यांनी कवड्याची माळ घातली. आणि म्हणून
ते शिवाजी महाराज सर्वांना ते आपले वाटायचे. मग तो मुस्लिम असू दे, तो हिंदू असू दे, तो ईसाई असू दे, पारशी असू दे, कुणी असू दे, म्हणून ते आपले वाटायचे. आणि म्हणून शिवाजी महाराज घडले. तुमचं म्हणणं असं आहे की महाराजांनी फक्त युद्धच नाही जिंकले तर लोकांच्या लोकांची मन जिंकले, सर्वात महत्वाचं आहे. कारण लोक अगोदर माणसं जोडायची असतील तर मन जिंकणं गरजेचं असतं. कारण मन जिंकल्याशिवाय माणूस आपला होत नाही कधीच. मन जिंकण्यासाठी त्याच्यासारखं आपल्याला व्हावं लागतं. बरोबर. कोणासारखं? समोरचा व्यक्ती कसं आहे, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. शिवाजी महाराज ज्या ठिकाणी गेले तसे ते झालेत. आणि म्हणून मग लोकांनी जास्त रिलेट केलं त्यांच्या. हो, त्यांच्यावर प्रेम केलं लोकांनी आणि त्यांच्यासाठी लोक एका शब्दावर मारायला तयार होते. बरोबर. तर महाराजांचं लोकसंघटन तुम्ही आता सांगितलं की खूप प्रांगत होते ते, त्याचं कौशल्य त्यांचं खूप छान होतं ते. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की आत्ताच्या ज्या MBAच्या डिग्री आहेत त्यामध्ये शिवाजी महाराजांचा जे बिझनेस रिलेटेडचं जे धोरण होते सगळे स्वराज्य चालवण्याची किंवा व्यवस्थापन चालवण्याची जे शिकवलं गेलं पाहिजे, कारण ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कुठलाही बिझनेस रन करण्यासाठी किंवा त्या गोष्टी चांगल्या चालू ठेवण्यासाठी, सुरळीत चालू. मग त्याच्यात ह्युमन म्हणजे माणसं जोडणं एक प्रकार आला, मनी मॅनेजमेंट एक प्रकार आला, त्याच्यानंतर तेव्हा युद्ध व्हायचे, आता ते सेल्स अँड ऑल त्या सगळ्या गोष्टी होता. तर मग या गोष्टी कशा रिलेट कराल तुम्ही? म्हणजे त्यांचं जे मॅनेजमेंटच्या गोष्टी होत्या. बघा, युद्ध तुम्ही म्हटलं की त्यावेळेस युद्ध व्हायचे, आता युद्ध होतात. मग प्रकार बदललाय. पूर्वी तलवारची युद्ध व्हायची, तोफीची युद्ध व्हायची. आताचे प्रकार वेगळे आहेत. आता व्हायरसची युद्ध, मानसिक बौद्धिक हे युद्ध आहेत. मानसिकता खलास करणे. याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांनी जे युद्धनीती म्हणजे ही केली होती त्याच्यामध्ये या तुम्ही जो प्रश्न विचारला की आजच्या याला ते गरजेचं आहे का, ते गरजेचं आपण ते कसं जोडता येईल, तर ते चांगल्या प्रकारे जोडता येईल आपल्याला. कारण एखादा व्यवसाय जर का वाढवायचा असेल, आपलं साम्राज्य जर का मोठं करायचं असेल तर अगोदर लोक जोडणं गरजेची आहे. आणि ते लोक केव्हा जुळतील? ज्या वेळेस आपण त्यांचं होणार आणि त्यांना त्यात नफा मिळणार. बरोबर. नफ्याशिवाय कुठलीच गोष्ट चालत नाही. आणि एखाद्या नोकराला म्हणजे आजचा जो हे मोठ्या हुद्द्यावरचे लोक आहेत त्यांना फक्त जर का वर्षाकाठी जर का त्यांना बोनस मिळत असेल ते चांगल्या प्रकारे काम नाही करणार, कारण त्यांचा पगार फक्त एका वर्षानंतर वाढतोय. बरोबर. पण शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही. युद्ध जिंकून आल्यानंतर, मी आता रामजी पांगेला सांगितलं की युद्ध जिंकून आल्यानंतर ज्यावेळेस शिवाजी महाराजांना भेटायला लोक तिथे यायची त्यावेळेस शिवाजी महाराज हातातलं कडं काढून द्यायची. म्हणजे त्या मिनिटाला आपण केलेल्या कार्याचं चीज 12 महिने होण्यापेक्षा जे ताजं त्या मिनिटात जर का झालं तर माणूस जास्त आनंदित होतो आणि जास्त आपण ज्याला म्हणतो ना हिरिरीने कामाला लागतो. बरोबर. जर आजच्या काळात शिवाजी महाराजांचं हे तत्व अवलंबलं की एखाद्या मुलाने खूप चांगलं काम केलंय तर त्याचा जो पगार आहे तो त्या दिवशी न वाढवता जर का त्यांनी केलेलं त्या दिवशी हे तो चांगलं काम केलंय, आपल्या कंपनीत इतका चांगला नफा झालाय, मग त्याच्यातला थोडासा भाग मी तुला बोनस म्हणून देतोय, तर मला वाटतं तो मुलगा असेल तो चांगल्या प्रकारे काम करा. हे जे तत्व आहे ते शिवाजी महाराज आजच्या कंपनीने घ्यायला पाहिजे. बरोबर. अजून तो उत्कटतेने काम करेल आणि जास्त गोष्टी नाही. कारण आज माणूस जगतोय तो पैशासाठी जगतोय. बरोबर. आजचा माणूस बोलतोय आज पैसा म्हणजे सर्वस्व आहे, पैशाशिवाय आज काहीच होत नाही, पैशाशिवाय काही होत नाही. आणि माणूस जर का त्याला जी गरज त्याची आहे, समोरची सायकोलॉजी काय, समोरच्याची सायकोलॉजी ओळखून त्याला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे. त्याच्यात एक सुंदर उदाहरण आहे की माणसाच्या समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे हे कसं ओळखायचे. तर भगवान गौतम बुद्धाच्या समोर त्यांचा शिष्य आनंद याने एका गावातील लोकांना आणलं आणि सांगितले महाराज याला उपदेश द्या. महाराजांनी पाहिलं त्याकडे, म्हणजे गौतम बुद्धांनी पाहिलं उपदेश, पहिल्यांदा याला घ्या, जेवण करायला द्या. तो जेवण करायला, महाराज तू उपदेशाला आलाय, तुम्ही त्याला जेवण करायला सांगितलंय. आज त्याची गरज ती आहे कारण तो भुकेला आहे. जर त्याचं पोट भुकेलं असेल तर तुम्ही किती चांगल्या गोष्टी त्या समोर केल्या तो ऍक्सेप्ट करणार नाहीत. मुलांना जर का पगार कमी असेल तर तुम्ही कंपनी किती चांगली असू द्या तो काम करेल का? नाही, कारण त्याच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजेत. सर्वात मोठी गरज पोट आहे आणि हे पोट जर का भरत नसेल, त्याचा पगार जर का त्याचं पोट भरत नसेल तर तो कंपनीमध्ये चित लावून तो फक्त कंपनीत काम करता करता दुसऱ्या कंपन्या सर्च करत जाईल की कुठल्या कंपनीमध्ये पॅकेज जास्त आहे. मात्र शिवाजी महाराज हे तत्व का त्यांनी हे केलं, म्हणजे स्वीकारलं की त्या क्षणाला कंपनीचा ते असेल त्यातून त्यांना काही भाग बोनस म्हणून दिला. झालं त्याच वेळेस जर का त्याला दिलं तर मला वाटतं कुठल्याच कंपनीचा मालक असा राहणार नाही की त्याला माणसं शोधायची गरज, लोक त्याच्याकडे जातील. बरोबर. सो या मॅनेजमेंटच्या जेवढ्या गोष्टी बघितल्या आपण, त्यात अजून एक युद्धनीतीमधला एक भाग होता की महाराज गनिमी काव्यावर जास्त विश्वास ठेवायचे. बरोबर. कारण की डोंगराळ भाग होता, सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यांच्याकडे असे काही लोक होते जे
या गोष्टीत खूप पारंगत होते. तर ते कोणते लोक होते, त्यांनी कसं त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी साध्य करून घेतल्या? बिकॉज त्यांना नकाशांची गरज पडायची नाही पडायची आणि सगळ्या ते गोष्टी प्रॉपर अगदी बरोबर आहे. So, नकाशाची गरज पडायची नाही. हा तर गनिमिकावा हे जे तंत्र आहेत, हे तंत्र कदाचित केव्हा विकसित झालं हे सांगता येणार नाही. प्रसंग आहे शिवाजी महाराजच्या लहानपणचा, कदाचित ही दंतकथा असेल, परंतु तो सांगितला जातो. शिवाजी महाराज असेच बाहेर फिरत असताना त्यांनी दोन मेंढे जे असतात ते भांडण करत होते. दोन मेंढे भांडण करत होते. आता मेंढ्यांचं भांडण म्हणजे काय, हा इकडे एक पळत येतो, तिकडे एक पळत येतो आणि धडका मारतात एकमेकाला, आणि ज्याचा जो ताकदवान असेल तो होतो आणि बाकीचा खाली पडून जातो. मात्र एकदा काय झालं की त्या ठिकाणी 2 नाही 3 मेंढे होते. ते शिवाजी महाराज जो प्रसंग पाहिला, 3 मेंढे होते. तिघं यायचे. एकदा ते कोण कोणाशी युद्ध करतात हे काहीच त्यांना माहिती नव्हतं, फक्त ते टक्कर मारायचे. 2 मजबूत होते आणि एक त्यातला हळकुळा होता. एक मेंढा हळकुळा होता. आणि काय झालं, ते 2 मेंढीचे थकलेत खूप भांडण करू करू, आणि हा लहान हलका मेंढा होता, हा मागे सरकला, हा मध्ये पडला, हा मध्ये पडला नाही. त्या दोघांना थकू दिले त्यांनी. दोघांना थकल्यानंतर ते दोघं अदमेले झाले. आणि मग हा लहान जो हलका मेंढा होता हा पुढे, त्यावर त्यांची शक्ती क्षीण झालेली होती. आणि ती झाल्यानंतर हा त्यांच्या समोर गेला. मात्र ते मेंढे आधीच संतापलेले याच्यावर धावून आले. त्यावेळेस हा मेंढा मागे सरकला आणि शक्ती एकवटली, आणि त्या अधमेलेल्या थकलेल्या मेंढ्यावर याने असा प्रहार केला, तो मेंढा 4 मेंढ्यात चीज झाला आणि ते 2 मेंढ्या त्या हलक्या मेंढ्यात थकवलं. हीच तर शिवाजी महाराजांची गनिमिकावा नीती आहे. आता याच्यासाठी काय, तर शिवाजी महाराजांनी हे पाहिलं, आपण जर का शत्रू बलाढ्य असेल तर 2 शत्रूत भांडण होऊ द्यायचं, त्याची दोघांची शक्ती कमी होऊ द्यायची आणि नंतर आपण त्याच्यावर अटॅक करायचा. त्याचं उदाहरण जर का सांगायचं म्हटलं तर सुरतीची लूट. सुरतीची लूट करत असताना शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी डच होते, पोर्तुगीज होते, इंग्रज होते, गुजराती मारवाडी होते, मराठी लोक होते, अनेक प्रकारच्या हवेल्या होत्या. पण शिवाजी महाराजांनी मुघलांच्याच हवेल्या आणि जे मराठी साम्राज्याला विरोधक होते असे लोक जे होते, या लोकांच्याच त्यांनी हवेल्या उद्ध्वस्त केला आणि त्यांनाच इंग्रजांना हात लावला. एका वेळेस 2 शत्रू नकोय. बरोबर. एका वेळेस जर का 2 शत्रू निर्माण केले तर आपली शक्ती कमी पडेल, की शिवाजी महाराजांना माहित होतं. म्हणून त्यांनी इंग्रजांच्या वखरीला हात लावला नाही. हे तेच युद्धनीती आहे, हा गनिमिकावा आहे. कारण 2 मधून जर का शत्रू आला तर आपलं काही खरं नाही. आणि मुघल हा असा शत्रू होता की तो बलाढ्य शत्रू होता, कारण त्यांच्या 7 पिढ्या झालेल्या होत्या. त्यांच्याकडे सर्व प्रकारचं सैन्य होतं, आपलं मुठभर, आणि त्यांचं म्हणजे अगदी आपण ज्याला म्हणतो तगारीभर इतकं त्यांचं सैन्य होतं. आपण कुठेच लागत नव्हतं. परंतु ही गनिमिकावा फक्त युद्धासाठीच नाही, गनिमिकावा हा डोक्यात सुद्धा होता महाराजांच्या. गनिमिकावा हा डोक्यात सुद्धा होता. गनिमिकावा, आता जो विचारलेला प्रश्न आहे की या ठिकाणी जे लोक होते, मी अगोदर सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अनेक मातब्बर घराणे होते. बरोबर. मातब्बर घराणे आणि शिवाजी महाराजचे पाटलाचं पोरग पाटील, वेरूळचे पाटील. आता प्रत्येक जण आपल्याला खालच्यापेक्षा श्रेष्ठ समजत असतो आणि तो आमच्यापेक्षा कमी आहे. बरोबर. आता ते देशमुख असतील, इनामदार असतील, किंवा राजे असतील, किंवा मोठ्या हुद्द्यावरचे लोक असतील, पेक्षा लहान असतात. मग ते शिवाजी महाराजांना राजा मानायला तयार होतील का? नाहीच होणार. हे लोक तर आपल्याकडे होणार नाही, येणार नाहीत. मग जर का आपल्याला रामायणाचं उदाहरण घेता येईल की रामाने आहे त्या परिस्थितीत सैन्य निर्माण केलं, त्या परिस्थितीत जगले, म्हणजे सैन्य निर्माण केलं आणि बलाढ्य रावणाला त्यांनी हरवलं. ते शिवाजी महाराजांनी केलंय. त्यांनी या ठिकाणी असलेले जे आदिवासी समाजाचे लोक होते, मग ते भिल्ल असतील, कोळी असतील, रामोशी असतील, ह्या लोकांना त्यांनी एकत्र केलं. सर्वात महत्वाची गोष्ट, त्यांना ट्रेनिंग द्यायची गरज नव्हती. ऑलरेडी ट्रेन होते ते. कारण त्याचा व्यवसाय काय, शिकार करणे, हातात दगड आणि पाठीला तीरकांबड. बरोबर. याच्यापेक्षा काहीच नाही. रोज शिकार करायची, वाघासोबत लढाई करायची आणि जेवण करायची, अशी त्यांची ताकद, अशी त्यांची बुद्धिमत्ता. प्रत्येक डोंगरा सह्याद्रीचा कोणा ना कोणा त्यांचा पाठ होता, अगदी नाशिक पासून तर रायगडापर्यंत. बरोबर. प्रत्येक जंगलातील प्रत्येक ठिकाणी हे लोक आहेत आणि या लोकांचा प्रत्येक भाग पाठांतर आहे. कुठली माती सटकणारी आहे आणि कुठली सटकणार, कोणत्या दगडावर पाय द्यायचा, कोणत्या दगडावर देऊ नये, हे त्यांना माहिती होतं. म्हणजे त्यांना ट्रेन करायची गरज नव्हती. आणि असे ट्रेन लोक हे आदिवासी समाजाचे लोक होते, हे रामोशी होते, कोळी होते. या लोकांना जर का आपण हाताशी घेतलं तर, आणि याच ठिकाणी शिवाजी महाराजचा खरा विजय होतो. बरोबर. शिवाजी महाराज का झाले? शिवाजी महाराज आज आपण जे पाठीला पोटाला लावून शिवाजी महाराज फिरतो ना, आपण नाही केलं शिवाजी महाराजांनी या रामोशी, कोळी, धनगर, हे जे आदिवासी याच्यातले, ज्या सह्याद्रीच्या पट्ट्यात राहणारे जे
ज्या लोकांना कवडीचाही मान नव्हता, अशा लोकांना शिवाजी महाराजांनी, आणि आपल्याला स्वतः शिवाजीराजे आपल्या सोबत आहेत, म्हणजे आपलं तकदीर किती मोठे आहे बरोबर. असं मानणारे लोक जर असतील तर ते लोक जीव ओतूनच काम करतील ना महाराजांसाठी. आणि म्हणून अशी एक निष्ठ फौज शिवाजी महाराजांनी तयार केली. म्हणून तर तानाजी बाळुसरे म्हणतात ना, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं. म्हणजे अगोदर कोणाला त्यांनी दिली प्रायोरिटी महाराजांना दिले की नाही, ते माझं काही महत्वाचं नाही, अगोदर कोंडाणा पाहिजे मला, नंतर माझा रायबा. म्हणजे माझ्या मुलापेक्षा, मला वाटतं या जगात मुलापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट प्रिय नसते. मुलापेक्षा बापाला कुठलीच गोष्ट प्रिय नसते. आणि तानाजी मालुसरे सांगतात की अरे बापरे, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं. आता आपण विचार करू शकतो की शिवाजी महाराजांनी या लोकांना किती आपलंसं केलेलं होतं आणि हे लोक शिवाजी महाराजांसाठी काय करायला तयार होते. खूप सुंदर उदाहरण आहे शिवाजी महाराज आयुष्यातले. बरोबर. आता हे जे डिस्कशन झालं की तुम्ही बोलले की या ज्या काही भिल समाज म्हणजे ज्या वेगवेगळ्या जाती होत्या, आदिवासी जाती जास्त, की तुम्ही जे जंगलात राहणारे मुद्दे सांगितले की पाटील, देशमुख, आणि त्याच्यामुळे महाराजांना हे जाणीव होऊन गेली होती की आपण जर यांच्याकडून मदत घ्यायला जाऊ तर हे आपल्याला खोटं मदत करणार नाही, आणि म्हणून त्यांनी जो रिसोर्स अवेलेबल आहे त्या हिशोबाने स्थापन केलं, सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या, एकत्रित केल्या आणि गोष्टी पुढे वाढवल्या. ते किती वाढवलं ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण याचा अर्थ असं नाही की त्यांनी हा जो समाज आहे, म्हणजे त्यांचा जवळचा जो आपण ज्याला म्हणतो मातब्बर घराणी, त्यांनी सोडून दिलं असंही झालेलं नाही. शिवाजी महाराजांचे लग्न 8 झालेले आहेत. बरोबर. शिवाजी महाराजांचे लग्न किती झाले? 8 झाले. सई, सोयरा, काशी, लक्ष्मी, पुतळा, गुणवंता, सकवार आणि सगुणा. मी येणारच होतो त्या प्रश्नावर. हे 8 लग्न झाले शिवाजी महाराजांचे. मग त्यांनी 8 लग्न काय केलेत? सोयरीक जोडण्यासाठी, लोकांना आपलंसं करण्यासाठी. कारण जो व्यक्ती आहे ना, तो इतरांना दगा देईल पण नातेवाईकांना दगा देणार नाही. नातेवाईकांपेक्षा आपल्या जवळला वगैरे कोणी दगा देणार नाही. म्हणून त्यांनी हे स्वराज्य उभं करण्यासाठी या गोष्टी सुद्धा त्यांनी सायकोलॉजिकल उपयोग करून घेतला की नाते रिश्ते जोडून त्यांनी एक समाज, एक स्वराज्य उभं केलं लोकांना एकत्र करण्यासाठी. म्हणजे ते मोगलांसारखे त्यांचा हरम होता आणि खूप अशा बायका होत्या आणि ते प्रत्येकात तसा प्रकार नव्हता. त्यांनी नातं जोडण्यासाठी जास्त लग्न केलं. बरोबर. हा एक शिवाजी महाराजांनी, म्हणजे एक संघ कसं राहायला पाहिजे, एकत्रीकरण कसं करायचं, तर हे मॅनेजमेंट शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखं. हे करण्यामागे माझ्या माहितीनुसार खूप मोठं रिझन हेच होतं की लोक खूप जास्त डिस्ट्रॅक्टेड होते. लोक सहजासहजी विश्वास ठेवू शकत नव्हते. म्हणजे असंच ना की 350-400 500 वर्षापूर्वी पासून मुघल राज्य करताय आणि कोणीतरी येतंय म्हणताय की मी राजा होतो, मी स्वराज्य स्थापन करतो, आपण आपलं नवीन राज्य तयार करू ज्यात सगळ्या गोष्टी सुसुरळीत चालतील. यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. जावळीचे चंद्रराव मोरे हे अगोदरपासून राजे म्हणून स्वतःला करत होते. मात्र तो जावळी हा जो परगणा, जो राज्य होतं, ते शिवाजी महाराजांच्या पुणे सुपे जहागिरीत यायचं. आणि ऍक्च्युअल मोऱ्यांचा वारस वारलेला होता आणि त्यासाठी दत्तक वारस मोऱ्यांच्याच घरातल्या त्या विधवा स्त्रीला घ्यायचा होता. ते वारस चंद्रराव मोरे हे वयानं जास्त होते पण ते बलाढ्य होते. आणि म्हणून चंद्रराव मोरेंनी शिवाजी महाराज लहान असताना सुद्धा शिवाजी महाराज त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्याबद्दल बोला आणि मला वारस हे करा. आणि शिवाजी महाराजांनी त्यांची बाजू घेतली. चंद्रराव मोरे तिथले राजे झाले. मात्र थोड्या दिवसात ते बदलून गेले. तुम्ही पाटील आणि आम्ही राजे, तुमचं राजेपद कोण स्वीकारते? बरोबर. मग ह्या गोष्टी जास्त होत होत्या, ह्या अशा गोष्टी जास्त होत होत्या. तुमचं राजेपद कोण स्वीकारता? आम्ही जन्मजात राजे आहेत, तुम्ही पाटील जन्मजात, म्हणजे आम्ही मोठे आहेत आणि तुम्ही आम्हाला राजे, आताचं पोरग, आणि तुम्हाला राजू शिकवतोय, मला राजा म्हणून सांगतोय, मी तर मानायला तयार नाही. आणि म्हणून शिरक्यांचं शिरखान झालं होतं तसं जवळच्या मोऱ्यांचं सुद्धा शिरखान शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. कारण या लोकांना धडा दाखवल्याशिवाय, धडा शिकवल्याशिवाय स्वराज्य निर्माण होणार नाही हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी जावळीचे जे मोरे होते त्यांचं संपूर्ण शिरखान केलं. धडा दाखवण्यावरूनच एक नवीन प्रश्न असा, म्हणजे क्युरियोसिटी आहे की महाराजांच्या काळात स्त्रियांबद्दल खूप जास्त कडक नियम पाळले जायचे. खरोखर अगदीच. म्हणजे लिटरली पकडलं तर त्यांच्या सैन्यामध्ये देखील एवढे कडक नियम होते की जरी तुम्ही एक समजा सुरत लुटीलाही जाताय तुम्ही, तरी तिथे कुठल्याही स्त्रीच्या पदरालाही धक्का लावायचा नाही, इतके कडक नियम. तर ते थोडंसं एक्सप्लेन करा, कारण की आता मला वाटतं की लोकांना त्या गोष्टी जाणून घेण्याची जास्त गरज आहे. आता जे काही आपली युवा पिढी पण आहे, खूप जास्त सोशल मीडिया झालं, या सगळ्या गोष्टी झाल्या, खूप जास्त डिस्ट्रॅक्टेड आहेत. या गोष्टी जाणणं गरजेचं. शिवाजी महाराजांचं श्रीदाक्षिण्य जिजाऊंनी त्यांच्या लहानपणीच पेरलेलं हे रोपटय. याचा प्रसंग मी वाचनात माझ्या आलेला, कुठे वाचलाय तुम्हाला आठवत नाही, पण तो एक प्रसंग आहे. काही दिवसांसाठी शिवाजी महाराज आणि जिजाऊ बंगलोरला, जिथे शहाजी राजांचं स्वतःचं राज्य होतं, तिथे गेलेले होते.
आणि तिथे गेल्यानंतर सोबत संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू त्या सोबत होते, शहाजीराजे पण होते, व्यंकोजी महाराजांचा जन्म झाला असेल त्यात त्यांचा उल्लेख नाही, परंतु व्यंकोजीची आई पण होती आणि जिजाऊ पण होत्या. आणि असाच काहीतरी खुशीचा माहोल होता. आणि रंगमहालामध्ये एक शहाजीराजांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या ठिकाणी लावणीचा कार्यक्रम असावा, कारण त्या ठिकाणी स्त्रिया नाचत होत्या हे मात्र नक्की. असा तो कार्यक्रम होता. संभाजीराजांनी, ते मोठे होते 9-10 वर्षांनी शिवाजी महाराजांपेक्षा, जवळ 12-13 वर्षांनी मोठे होते. त्यांनी शिवाजी महाराजांना पाहिलं आणि सांगितलं की शिवबा चलतोस कुठं? रंगमहाला. होय चल, बाई नाचते. शिवाजी महाराजांनी आतापर्यंत कधीच बाई नाचलेली पाहिलेली नव्हती. दादा मी नाही, आई साहेब काय म्हणतील, आबासाहेब आईचं इथं, आईसाहेबांना काय घाबरायचं, नाही मी नाही येत. पण संभाजीराजे हे शिवाजी महाराज मोठे होते, त्यांनी शिवाजी महाराजांचा हात पकडला आणि ते शिवाजी महाराजांना घेऊन गेले आणि ते रंगमालात पोहोचायच्या अगोदर त्यांनी शिवाजी महाराजांचा हात सोडला आणि ते रंगमालात बसले. त्यावेळेस ह्या गोष्टी आम होत्या, म्हणजे त्यावेळेस ते बाई नाचत होते. हा प्रकार आताच काही नव्हता, कारण एक राजे महाराजे म्हटलं की हा करमणुकीचं एक साधन होतं. तर मात्र शिवाजी महाराज तिथपर्यंत पोहोचलेच नाही. ते एका चिकाचा पडदा लावलेला होता त्या खांबाला, त्या खांबाच्या आरती उभे राहिले की चिकाचा पडदा बाजूला घेतला आणि तिथून ते पाहायला लागले की बाई कशी नाचते. आयुष्यात पहिल्यांदा पाहत होते. आईचे संस्कार माणसाला घडवतात आणि तेच संस्कार शिवाजी महाराज झालेले होते, ते पहिल्यांदा पाहत आहेत. आणि नेमकं काय झालं, त्याच वेळेस जिजाऊंना शिवाजी महाराजांची आठवण आली की शोभा कुठे आहेत. त्यांनी त्या आपल्या सोबत असलेल्या बाईला विचारलं की शोभा कुठे आहेत. तर सांगितलं की आत्ता होतं राजा, कुठेतरी संभाजी राजा आलं होतं का ते त्यांच्यासोबत गेलं असतील. त्यांनी सांगितलं, त्यांना आठवलं की संभाजीराजे तर कदाचित रंगमहालात गेलेत, मग शिवाजीला घेऊन गेलेत का, असं जिजाबाईंना वाटलं. आणि त्या संतापल्या. तार त्यांनी हातात एक काठी घेतली आणि ते रंगमहालाकडे गेल्या. तर शिवाजी महाराज तिथे बसलेले नव्हते, ते चिकाच्या पडद्या आडून ते पाहत होते बाई कशी नाचते. आणि शिवाजी महाराजांचा कान पकडला. सणासण 2-3 काठ्या शिवाजी महाराजांच्या अंगावर ओपल्या. काठ्या ओपल्याचा आवाज झाला आणि ढोलकीचा तो कार्यक्रम बंद झाला. शहाजींना वाटलं काय झालं, तर त्यांनी सांगितलं हे काय लावलंय तुम्ही, आम्ही बसलेला असताना तुम्ही शिवाजी महाराजांना का मारताय, म्हणजे असं काय घडलं, काय गुन्हा घडला. त्याने सांगितलं हे पाहताय. जिजाऊ सांगतात, जिजाऊंचं जे वाक्य आहे तो खरोखर शिवाजी महाराज जीवनावर कोरलेलं वाक्य आहे. ज्या वाक्यामुळे शिवाजी महाराज श्रीदाक्षिण्य शिवाजी महाराज जीवनात आलं असावं. सांगतात की आम्हाला बाई नाचवायची नाहीये, तर ज्या बाईचा पदर डोक्यावरचा खांद्यावर पडलेला आहे त्या बाईचा खांद्यावरचा पदर आम्हाला डोक्यावर द्यायचा आहे, असा महाराष्ट्र आम्हाला जन्माला घालायचा आहे. ही शिकवण शिवाजी महाराजांच्या त्याच वेळेस हृदयापर्यंत पोहोचली. त्यावेळेस शिवाजी महाराजांची शिकवण आहे ना ती हृदयापर्यंत पोहोचली, ते संस्कार कोरले गेलेत. म्हणून तर शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराची सून ज्या शिवाजी महाराजांच्या समोर येते त्यावेळेस ते म्हणतात की नयन झाकुनी मनात स्मरितो सद्गुरूचे पाय, नमस्कार तुझं प्रेमळ भगिनी बोले तदी शिवराय. हे शिवाजी महाराज का घडले, तर ह्या प्रसंग ते असायला पाहिजेत, ते असेतच असं मला वाटतं. हा एकच प्रसंग नाहीये, रांझ्याच्या पाटलांनी केलेला तो अतिप्रसंग आणि त्या ठिकाणी त्याचा केलेला चौरंगा हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला दुसरा प्रसंग आहे की म्हणजे राजसत्ता पालन करता करता जे नेमकेच जागीरदार झालेत, आपला याच्यावर आलेत आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयापैकी सर्वात पहिला मोठा निर्णय त्यांचा हा आहे की चौरंगा करणे, रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणे. कारण एखाद्या अबलेवर अतिप्रसंग करून आपण मोठे आहोत, आपण दादागिरी करत आहोत, आपलं कोणाकडून काही होणार नाही असं त्यांच्या मनात होतं. पण आपल्यापेक्षा कुणीतरी नियती मोठी असते आणि नियती अशा व्यक्तीला जन्माला घालते की त्या दादागिरी करणाऱ्या लोक, गुंडगिरी करणाऱ्या लोकांचं मर्दन केलं जातं. तसं शिवाजी महाराज तर शिवच होते आणि ते असे जन्माला आलेले होते, ते यासाठी जन्माला आले होते की या दादागिरी करणाऱ्या लोकांचं मर्दन करण्यासाठी. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी हा प्रसंग जो कल्याणच्या सुभेदाराचा अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, हे जे वाक्य हे तेच विनाकारण नाही, तसेच आहे. शिवाजी महाराज जिजाऊंकडे येतात, हे कादंबरीचे कदाचित वाक्य असतील पण खूप सुंदर वाक्य, माझ्या मनाला भावलेलं वाक्य. जिजाऊ सांगतात, मारलेलं असतं शिवाजी महाराजांनी जिजाऊने, ते आणतात कारण आई आहे, मारती तेच आणि हळदही तेच लावते. आई मारते पण आणि जखमीवर हळद पण तेच लावते. जिजाऊंच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि तो त्यांनी शिवाजी महाराजच्या अंगाला ती हळद लावत होत्या, त्याचा काठीचा ओळ आलेला, आणि ते लावता लावता त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की शोभा, प्रसूतीच्या वेदनेशिवाय आई मुलाला जन्म देऊ शकत नाही, प्रसूतीच्या वेदनेशिवाय आई मुलाला जन्म देऊ शकत नाही. अरे तुला सर्व महाराष्ट्राला जन्म द्यायचा आहे, मग तुला किती वेदना होतील. आणि तू जर का या गोष्टीत गुंतून पडला
तर महाराष्ट्रात जन्म कसं काय देशील? हा प्रसंग ज्यावेळेस आई आपल्या अंगाच्या जखमीवर हळद लावते, आपल्याला तो ओलावा लागतोय, आईचा प्रेमळ हात, वात्सल्याचा हात अंगावर फिरतोय आणि ते शब्द रूपी मोती कानात येत आहे, तो प्रसंग कसा असेल? म्हणून शिवाजी महाराज श्रीदाक्षिण्य हे त्यांच्यामध्ये ओतपोत भरलेलं होतं. असाच एक प्रसंग आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून आपल्या एकोजी राजांना भेटून येत होते. बेलवडी नावाचं कर्नाटकमध्ये एक गाव आहे. सावित्रीबाई देसाई नावाच्या एक विधवा स्त्री, की जिची फक्त छोटस एक गडी आहे आणि आजूबाजूच्या 4-5 गावाची तिची जहागिरी आहे. तिचं ते रक्षण करते. विधवा झालेली आहे. लहानसं बाळ तिचं आहे. प्रत्येक जण वाकड्या नजरेने तिच्याकडे पाहतोय. खाण्यासाठी म्हणजे शेतीबाडीसाठी बैल वगैरे काही नाहीयेत, म्हणजे दुष्काळाचा माहोल आहे. आणि अशा वेळेस शिवाजी महाराज तिकडनं येताना बेलवडीच्या काही अंतरावर नदी काठी शिवाजी महाराजांचा तळ त्या ठिकाणी पडला. आणि तिकडनं येताना वेकोजी राजांना भेटून येत असताना त्यांचा तळ त्या ठिकाणी पडला. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक गाड्यावरती ते बैल वगैरे होते. आणि पहिल्याच दिवशी 2-4 बैलाच्या जोड्या चोरीला गेल्या. दुसऱ्या दिवशी पण 2-3 बैल जोड्या चोरीला गेल्या. सैन्याला वाटलं की बैल कुठे गेलेत. त्यांनी पाहिलं, आजोल तपास केला, तर ते बैल त्या सावित्रीबाई त्याच्या लोकांनी ते बैल चोरलेले होते. त्याची गोष्ट सावित्रीबाईला माहिती असेल किंवा नसेल हे माहिती नाही, परंतु त्या राज्यातल्या गडीच्या आसपासच्या लोकांनी ते बैल चोरलेले होते. शिवाजी महाराज तिथे गेले म्हणजे आणि त्यांनी सांगितलं की हे असं केलंय. तर त्यांनी सांगितलं नाही असं होणार नाही. आणि ती म्हणाल की नाही तुम्ही माझं राज्य घेण्यासाठी आलेले आहे. तिने युद्ध करायला सुरुवात केली. युद्ध झालेत. ती मातीची गडी, छोटीशी गडी त्या सावित्रीबाई देसाईने बरेच दिवस लढवली. ही मातीची गडी आहे, सकाळी यायचं संध्याकाळी यायचं असं सैन्याला वाटलं, महाराजांच्या मावळ्यांना वाटलं, पण ते तसं झालं नाही. ती गडी ती बरेच दिवस लढवत राहिली. आणि शिवाजी महाराज, अरे इतकशी गडी आणि हे इतके दिवस कसं काय चाललंय? एक दिवस ती गडी पडणार हे माहिती होतं. शिवाजी महाराज तिथपर्यंत पोहोचले नाही, ती गडी पडली. सावित्रीबाई देसाई यांना साखळदंडाने किंवा दोरखंडाने बांधून शिवाजी महाराजांच्या समोर आणण्यात आलं. शिवाजी महाराजांनी पाहिलं की एक सावित्रीबाई, एक तरुणशी स्त्री, जिला दोराने किंवा साखळदंडाने बांधलेलं आहे आणि ते आपल्या समोर आणलंय. त्यावेळेस शिवाजी महाराज ताडकन उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, हे काय करताय? काही कळतंय तुम्हाला? तुम्ही मूचवाल्या मर्दानी छातीचे केस तुमच्या अंगावर आहेत, अरे का स्त्रीला तुम्ही बांधून आणतायत? पुरुषासारखे पुरुष चुकीचे आहेत, त्यांना मोकळं करा. इथे शिवाजी महाराजांनी सावित्रीबाईंचं मन जिंकलं. आतापर्यंत जे शिवाजी महाराजांना शत्रू समजत होत्या, त्या एका शब्दाने सावित्रीबाईंचं मन त्यांनी जिंकलं आणि सांगितलं की ताई, कशाची गरज आहे? बैलांची गरज आम्हाला सांगितलं असतं ना, आम्ही दिली असते. अजून काय पाहिजे सांगा. बाळ, त्यांनी सांगितलं की मी विधवा आहे, माझ्यावर लोक असं आहे, म्हणजे जे माझ्या राज्यावर लोक आक्रमण करतात. आज माझी परिस्थिती, माझा नवरा वारलेला आहे आणि मला वाटलं की तुम्ही आमच्यावर हे करण्यासाठी आलेले आहेत, म्हणून मी युद्ध केलं. माझी त्यात काही चूक नाही आणि जे नसेल त्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं कामच आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं की जरी तुमची गडी आम्ही जिंकलेली असेल, तर ही गडी, त्याचा सरंजाम आणि तुम्हाला काय लागतं त्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देतोय. आजपासून तुम्ही आमची बहीण आहात, तुमच्या मुलाचा आम्ही मामा. त्या ठिकाणी धारवाडच्या जवळच एक गाव आहे, त्या गावाला त्या बाईने, सावित्रीबाई जोशींनी, शिवाजी महाराजांच्या आता एक प्रकरण उघडलं होतं की वाघ्या कुत्रा आहे की नाही. तो आहे की नाही ते मला माहिती नाही, म्हणजे माझ्याबद्दल मला सांगतोय, तो आहे की नाही माहिती नाही. पण त्या सावित्रीबाई देसाई यांनी शिवाजी महाराजांचे असे अनेक पुतळे तयार केले, म्हणजे शिळा दगडावरती कोरलेत की शिवाजी महाराज बसलेले आहेत, समोर सावित्रीबाई आहे, त्यांचा मुलगा शिवाजी महाराजांच्या मांडीवर आहेत, सोबत एक कुत्रा आहेत आणि शिवाजी महाराज एका पेल्यात त्या मुलाला दूध पाजतायत. असे अनेक शिल्प त्यांनी तयार केले आणि अनेक ठिकाणी लावले. तर असे अनेक शिल्प, म्हणजे एक शिल्प तरी सापडतंय कमीत कमी. आणि त्या दिवसापासून शिवाजी महाराजांच्या, आता जी व्यक्ती आपण दुश्मन समजत होतो, ती व्यक्ती जर का आपल्याला अशा प्रकारे प्रेम करत असेल, माया करत असेल, तर मला वाटतं ती व्यक्ती का आपली होणार नाहीत. आणि हे श्रीदाक्षिण्य शिवाजी महाराजांकडे होतं आणि हे जे आलं होतं ते जिजाऊकडून शिवाजी महाराजकडे आलं. कारण शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील शहाजी राजे यांचं जवळपास बरेच ते एकत्र राहिलेलं संबंध, त्याचे संबंध आलेला नाही, मात्र खूपच जास्त संबंध आलेला आहे. असं म्हणतात की जसा बाप जवळ असतो ते मुलं वेगळे असतात, आई जवळ असते ते मुलं वेगळे असतात, कारण आईचे संस्कार वेगळे असतात आणि वडिलांचे संस्कार वेगळे असतात. म्हणून शिवाजी महाराज हे श्रीदाक्षिण्यात घडलेले आहेत, जिजाऊंच्या संस्कारात घडलेले आहेत, म्हणून त्यांच्याकडे श्रीदाक्षिण्य हे इतरांपेक्षा जास्त आहे. बरोबर. आपला पुढचा प्रश्न असा असणार आहे की बऱ्याचदा आपण आता गोरिला वॉरफेअर बद्दल डिस्कस केलं, शिवरायांचं जे बिझनेस रिलेटेडच्या गोष्टी आपण बघितल्या की त्यांनी स्वराज्य घडवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी अवलंबल्या, त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट त्यांची खूप ऐकण्यात
आली आहे किंवा बघण्यात आली किंवा वाचण्यात आली आहे की ते खूप डिप्लोमॅटिक पर्सन होते, की सिच्युएशनला हँडल कसं करायचं, आपल्या फायद्याची आहे कोणती नाही आहे आणि कोणत्या गोष्टीवर कशी मात करायची. प्रत्येक ठिकाणी युद्धच गरजेचं आहे अशा मानसिकतेचे ते नव्हते अगदी असं बरोबर. आतापर्यंत बघितलंय. तर ते 2-3 प्रसंग सांगा की कुठे त्यांनी या गोष्टी अवलंबल्या आणि त्यांना आणि स्वराज्याला खूप फायदा. जास्त फायदा झाला. म्हणजेच शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी असं तुला म्हणायचं. हा तेच. मुत्सद्देगिरी शिवाजी महाराजांच्या अगदी रक्तात, म्हणजे आपल्या नसानसात म्हणतो आपण, ते भिनलेली होती. त्याचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर वयाच्या 15व्या 16व्या वर्षीच आपल्याला घेता येईल, की रक्ताचा एक थेंबही न सांडता शिवाजी महाराजांनी जिंकलेलं ते पहिलं युद्ध असावं असं मला वाटतं. तोरणा घ्यायच्या नंतरचा तो प्रसंग आहे. शिवाजी महाराजांनी तोरणा घेतला, त्याच्यामुळे आदिलशहा खपा झाला असं म्हणतो आपण. आणि आदिलशहा सरदार असलेले शहाजीराजे हे बंगलोरला त्यावेळेस होते. बरोबर. आणि त्यावेळेस काय झालं की आपल्या मुलाला प्रश्न विचारण्यापेक्षा त्याच्या बापालाच आपण विचारू ना, म्हणून त्यांनी अफजल खानाला पाठवलं. तोच अफजल खान की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना, शिवाजी महाराजांचे मोठे बंधू, त्यांना त्यांनी दाग्या फटक्याने मारलेले आहे. त्याच अफजल खानाला आदिलशहाने शहाजीराजांना बंगलोर येथे कैद केलं आणि त्यांना ते घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुझा मुलगा अशा प्रकारे वागतोय तर त्यासाठी तुला ही सजा आम्ही देतो. त्यांनी त्याला कैद करून ठेवलं. आता शिवाजी बरोबर आपल्या पायाजवळ वाटत होतं. ते पायाजवळ जातील ते शिवाजी महाराज कसले, वय कमी होतं पण अचाट बुद्धिमत्ता होती. काट्याने काटा कसा काढायचा हे त्यांना माहिती होतं. शत्रूला जर का नामहराम करायचं असेल तर त्याच्या शत्रूशी आपला सन्मान साधणं गरजेचं असतं, कारण मागे कुत्रं लावलं की बरोबर तो पुढे पळतो अशा प्रकार. म्हणून शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी या ठिकाणी खूप महत्वाची आहे. त्यावेळेस सुरतचा जो सुभेदार होता, शहाजीचा मुलगा होता खुदा, तर त्याच्याशी शिवाजी महाराज लहान होते, 15-16 वर्षाचे होते. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्या सुरतला, म्हणजे पुण्यावरून सुरत पर्यंत शहाजांच्या मुलाशी, सुरतचा जो सुभेदार होता, त्यांनी पत्रव्यवहार केला. कोणी? शिवाजी महाराजांनी त्याच्याशी पत्रव्यवहार केला की मला तुमची गरज आहे. आणि तो पत्रव्यवहार इकडनं जाताना ते शत्रूच्या हाती सापडणार नाही याची काळजी घेतली. आपण पाठवलेलं पत्र शत्रूच्या हाती सापडणार नाही अशी खबरदारी त्यांनी घेतली. मात्र तिकडनं येताना शहाजांच्या मुलाने जे पत्र लिहिलेलं होतं शिवाजी महाराजांना मदत करण्याचं, ते पत्र शत्रूच्या हातात कसं सापडेल याची पण खबरदारी घेतलेली होती. आणि ते पत्र ते नेमकं आदिलशाहीच्या एका हिराच्या हाती सापडलं. ते पत्र त्यांनी आदिलशहापर्यंत पोहोचवलं आणि आदिलशहाने ते पत्र वाचलं. का रे बापरे, हा कुणाशी सन्मान साधतोय? औरंगाबाद शहाजहान सोबत. शहाजहान जर का याला मदत करण्यासाठी महाराष्ट्रात आला तर सुरतलाच आहे. सुरतून खानदेश जवळ, खानदेशातून जर का इकडे आला तर नगरचं काय होईल? म्हणून त्यांनी शहाजीराजांना सन्मानाने बोलवलं आणि सांगितलं की बघ, तुला आम्ही आता सोडून देतोय, परंतु तुझ्या मुलाला सांग याच्यानंतर असं वागायचं नाही. युद्धाची गरजच पडली नाही, कारण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. बरोबर. हे उदाहरण या ठिकाणी अगदी शिवाजी महाराजांच्या मुत्सद्देगिरीचं खूप सुंदर उदाहरण आहे. याचं दुसरं उदाहरण खूप छान आहे. आग्र्याला ज्यावेळेस शिवाजी महाराजांना मिर्झाचे जयसिंग घेऊन गेले, बहुतेकांना वाटते की शिवाजी महाराज हारलेत. शिवाजी महाराजांनी 26 किल्ले देऊन टाकलेत, बराचसा भूभाग दिला, पैसे खंडने म्हणून देऊन टाकले. शिवाजी महाराज स्वतः बादशाला कुर्णिसात करायला आग्र्याला गेलेत असं प्रत्येकाला वाटतं. तुलाही वाटत असेल, मलाही वाटत होतं अगोदर. पण ज्यावेळेस आपण शिवाजी महाराज खरोखरचा शोधतो तर त्यावेळेस काय होतं, ते आपला खरे शिवाजी महाराज कळायला उशीर लागतो. शिवाजी महाराजांची ती मुत्सद्देगिरी होती, कारण हा व्यक्ती कसं राजतंत्र चालवतो हे पाहायला जाण्यासाठी फक्त याच्यावर गरज नव्हती. फक्त लोकांनी सांगितलेल्या गोष्टीवर भरोसा ठेवता आपण जर का स्वतः तिथे गेलो तर हा एक तत्व होतं. आणि दुसरं तत्व होतं, जर का मिर्झा राजाजवळ जे सैन्य होतं ते अफाट सैन्य होतं. शिवाजी महाराजांचं सैन्य अगदी छोटंसं सैन्य होतं, कारण मिर्झाच्या सैन्यासोबत शिवाजी महाराजांच्या सैन्याचा टिकाव लागला नसता. म्हणजे आपले माणसं न मारता, माणसं मिळले तर परत येणार नाहीत, पण किल्ले दिले तर आपले परत मिळवता येतील, हे तंत्र त्यांनी वापरलं. आणि त्यांनी हसत 26 किल्ले देऊन टाकलेत, बरेचसे पैसे पण देऊन टाकले, आणि आम्ही घाबरलेलो आहोत असं दाखवलं. आणि शिवाजी महाराज बादशाला भेटण्यासाठी कुठे गेलेत? आग्र्याला गेले. हे त्यांची दुसरी मुत्सद्देगिरी. ते गेल्यानंतर तिसरी मुत्सद्देगिरी मिर्झा जयसिंगाचा मुलगा रामसिंग यांना, कारण औरंगजेब हा अत्यंत धूर्त असा राजा होता. कारण जर का चाव्या शत्रूला कैद केलेल्या चाव्या जर का मग शत्रूच्याच हातात दिल्या तर शत्रू इमानाने काम करेल. म्हणून शिवाजी महाराजांना ज्या विठ्ठल दासांच्या हवेलीत शिवाजी महाराजांना ठेवण्यात आलेलं होतं, त्या हवेलीची
सुरक्षेची जबाबदारी मिर्झा राजांचा मुलगा जयसिंग याच्यावर देण्यात आली. सर्व सैन्य ज्या ठिकाणी ते होतं ते मिर्झा राजे जयसिंगाचा मुलगा रामसिंग याचं सैन्य होतं. रामसिंग हा शिवाजी महाराज पाहिल्यानंतर शिवाजी महाराज कोणासाठी लढतायत हे रामसिंगाच्या लक्षात आलं. आणि आपण जे करतोय ते चुकीचं करतोय हे रामसिंगाच्या लक्षात आलं. काही काय असते ना, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना मदत करायला पाहिजे. म्हणून रामसिंगांनी त्यांना थोडी का होईना मदत करण्याचा प्रयत्न केला. हा आपल्याला मदत करतोय, याच्या आपण काहीतरी बाहेर पडणार आहोत, त्याचे उपकार आपल्यावर आहे. आपण गेल्यानंतर बादशाह याला सोडणार नाही हे त्यांना माहिती होतं. बरोबर. कोणाला? शिवाजी महाराजांना माहिती होतं. म्हणून आपलं गेल्यानंतर रामसिंगाला काही त्रास व्हायला नको म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, पहिल्यांदा रामसिंगाला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की कोणत्या तरी कारणाने सैन्य आणि तू ही जबाबदारीतून मोकळा हो. इथं बादशाहचं सैन्य तू पाठवून दे. आणि रामसिंगाने काहीतरी याच्यानुसार ते बादशाहकडे गेले, अर्ज वगैरे केला आणि सांगितलं की मला ती जबाबदारी नकोय. आपले जे तुमचे जवळपासचे जे लोक असतील त्यांना ती जबाबदारी द्या. आणि अफजल खानाला आपल्या औरंगजेबाला तेच वाटत होतं की हे शेवटी एका समाजाचे लोक आहेत आणि जर का ते एकमेकाला फितूर झालं तर शिवाजीतून पळून जाईल, हे यांना मदत करू शकतात. त्यांच्या मनात तेच होतं आणि ते नेमकं शिवाजी महाराजांच्या मनासारखं झालं. आणि औरंगजेबाला जे वाटत होतं, औरंगजेबाने रामसिंगाचं सैन्य काढून घेतलं आणि आपल्या एका सरदारला त्या ठिकाणी पाठवलं. आणि शिवाजी महाराजांनी त्याच वेळेस मग ते सैन्य गेल्यानंतर आजारी पडायचं नाटक केलं, पेढे वाटायचं नाटक केलं, त्या वस्तू शिदोरी वाटायचं नाटक केलं. याच्या अगोदर ही झाली दुसरी मुसद्देगिरी. तिसरी मुसद्देगिरी त्याच वेळची शिवाजी महाराजांची आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत नेलेलं जे सैन्य होतं महाराष्ट्रातून आग्र्याला, ते लोक तर कोणाच्या भरोशावर गेले होते, तिथे महाराजांच्या भरोशावर गेले होते. आणि ते लोक जर का तिकडे मेले असते, मरण पावले असते, तर कलंक कोणाला लागला असता? महाराजांना लागला असता. आपला एकही माणूस मरायला नको. शिवाजी महाराजांनी अर्ज पाठवला औरंगजेबाकडे, सांगितलं की आम्ही तुमच्या कैदेत आहोत, मी आहे, माझा मुलगाही आहे, आमचे मोठे मोठे सरदार तुमच्याकडे आहेत, जे सैन्याचं इथे काम नाही, तुम्हालाच त्यांच्या जेवणाचा खर्च उचलावा लागतोय, चारा पाण्याचा खर्च उचलावा लागतोय, हत्ती घोड्यांचा खर्च उचलावा लागतोय, इथे काही कामाचं नसल्यामुळे त्यांना तुम्ही जाऊ द्या. आणि अशा प्रकारे आपल्या सोबत आणलेल्या सैन्याला वाचवण्यासाठी ही मुसद्देगिरी त्यांनी वापरली आणि ते सर्व सैन्य त्यांनी महाराष्ट्रात पाठवून दिलं. आणि हे सैन्य पाठवल्यानंतर त्यांनी रामसिंगाला त्याच्यातून जबाबदारीतून मुक्त केलं. हे 2 मुसद्देगिरी शिवाजी महाराज जीवनातल्या सर्वात मोठ्या मुसद्देगिरी आहेत. आणि या दोघं लोक गेल्यानंतर, कारण जी संपत्ती गेली ते मिळवता येते, पण माणूस गेला तो परत मिळवता येत नाही, हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, पहिल्यांदा माणसं वाचवलेत. या मुसद्देगिरीने त्यांनी या लोकांना हे ते पाठवून दिलं. आणि मग त्यांनी काय केलं, त्या सैन्याला औरंगजेबापासून त्या तावडीतून ते पेटाऱ्यातून मुक्त झाले. तो एक मोठा विषय, त्याच्यावर एक एपिसोड पूर्ण होईल, इतकं मोठं. ते फक्त आग्र्याहून सुटका या विषयावर बोलता येईल. बरोबर. ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी शिवाजी महाराज की त्या मुसद्देगिरीसाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्या दरम्यानचा एक किस्सा होता की दरबारात महाराजांना एका अशा सरदाराच्या रांगेत जेव्हा उभं केलं ते दिवाणे खास मध्ये, तेव्हा अपमानास्पद वागणूक मिळाली. आणि तेथे महाराजांनी मतलब बंड केला की ही वागणूक मी स्वीकारू शकत नाही, मी तुमचा सुभेदार नसून एक राजा आहे, असं समथिंग त्यांचं काहीतरी डिस्कशन झालं, जे आतापर्यंत ते थोडंसं. तो प्रसंग असा आहे की शिवाजी महाराजांना ज्यावेळेस आग्र्याला घेऊन गेले त्या ठिकाणी, त्यावेळेस औरंगजेब बादशाहांचा जन्मदिवसाचा दावत त्या ठिकाणी होते. आणि दिवाणे खास मध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी औरंगजेबाचे मोठे मोठे सरदार आहेत, भारतातील त्यांचे जे मांडलिक राजे आहेत, जे अनेक राजपूत राजे होते, मराठा सरदार आहेत, या सर्व लोकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. मराठा सरदार कमी होते, परंतु राजपूत राजे हे खूप जास्त होते. राजस्थानचे असतील, हरियाणाचे असतील, तिकडचे गुजरात पर्यंत जे राजे होते ते सर्व मांडलिक राजे होते. कोणाचे? औरंगजेबाचे. आणि त्यांना योग्यतेनुसार त्यांच्या म्हणजे समोर औरंगजेब बसलेले, वरती सिंहासनावर, मयूरासनावर, त्याच्या खाली जवळजवळ 25 फूट खाली एक दरबार आहे, त्याला दिवाणे खास असं म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी पहिली जी रांग, बादशाच्या समोरची जी पहिली रांग, त्यात एक मोठे हुद्द्यावाले, नंतर दुसऱ्या हुद्द्यावाले, नंतर तिसऱ्या हुद्द्यावाले, अशा त्या रांगे त्याच्या हुद्द्याप्रमाणे आणि त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे औरंगजेबाने त्यांना उभं केलेलं होतं. आणि म्हणजे राजे हे पुढच्या रांगेत होते, बरोबर, आणि सरदार जे असतील किंवा बाकीचे जे लोक असतील तर ते मागच्या रांगेत होते. जवळजवळ शिवाजी महाराजांना ज्यावेळेस त्या राजमहाला आपल्या दिवाणे खासमध्ये बोलवण्यात आलं, सोबत संभाजीराजे होते. त्यांना तिथं जायच्या अगोदर
त्यांना सांगण्यात आलं. त्या ठिकाणी मिर्झा जे सिंगाचा जो मुलगा होता रामसिंग, त्यांनी सांगितलं की दरबाराची रीत अशी अशी आहे. ती रीत त्यांनी समजून सांगितली होती. त्याने सांगितलं की त्यांच्या दरबाराची रीत तशी आहे, पण आमच्या दरबाराची रीत वेगळी आहे. त्या पद्धतीने वागतील, मी माझ्या पद्धतीने वागेल, असं त्यांनी सांगितलं. आणि ज्यावेळेस ठीक आहे काही हरकत नाही, पण ते तिथे गेले तर त्यांना जवळजवळ 7व्या-8व्या रांगेत त्यांना उभे करण्यात आलं. ज्यावेळेस ठीक आहे काही हरकत नाही, कदाचित हे लोक याचे असतील म्हणून त्यांना तिथे उभं करण्यात आलं. मात्र त्या दरबारात उभे असताना ज्या समोरच्या 2 नंबरच्या रांगेत, त्यांच्यापासून पुढच्या 2 नंबरच्या रांगेत त्यांचं लक्ष गेलं, त्यावेळेस त्यांना जसवंत सिंग राठोड दिसला. कोण हा जसवंत सिंग राठोड? जसवंत सिंग राठोड शिवाजी महाराजांना घाबरून अगदी मागे पाय लावून पळत होता आणि शिवाजी महाराज त्याचा पाठलाग करत, एकदा नाही 2-3 वेळा. म्हणजे हा पळकुट्या की ज्याने कधी आमच्या समोर त्यांनी उभं राहायची त्याची हिंमत नाही, आणि तो आमच्यापेक्षा त्याला इथं जास्त मान आहे. म्हणजे आम्हाला काय मान आहे इथे? मी तो स्वतः राजा आहे, तो माझ्यासमोर पळून गेलेला आहे. हा आपण ज्याला सांगायचं म्हटलं की मागे पाय लावून पळून जाणे, असं तो पळून गेलेला होता. आणि त्याला माझ्या पुढे, मी स्वतःचा राजा आहे, माझं राज्य छोटं असेल, सोन्याचा तुकडा केला म्हणजे त्याचे गुण संपत नाही. सोनंचे सोनंच असतं. शिवाजी महाराज सोनं होते, ते छोटा तुकडा असेल कदाचित, परंतु 100% सोनं होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा तर पळकुटे, हा माझ्या समोर कसा आहे. आणि त्यावेळेस त्यांना तो संताप आला, सांगितलं की हा पळकुटे माझ्या समोर कसा, उभं करा किंवा मला पुढे उभं करा, याच्या मागे उभं राहणार नाही. आणि त्यावेळेस रामसिंग सांगितलं की अदब, थांबा जरा. तर थांबायचा प्रश्नच नाही, मी राजा आहे, मी राजासारखा वागेल. मला कुठे उभं करायला पाहिजे होतं, तर एका राजाच्या रांगेत उभं करायला पाहिजे होतं. या सरदाराच्या धारकरींच्या वारकरींच्या रांगेत मला नको उभं करायला पाहिजे होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्याच वेळेस बादशाला सांगितलं की तुम्ही तुमच्या घरचे, मी सुद्धा माझ्या घरचा राजा आहे. माझं राज्य छोटं असेल, माझं स्वराज्य हे छोटं असेल, तुमच्यासारखं बलांटी नसेल, पण मी स्वतःचा राजा आहे. आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी दरबार सोडला. नंतर ते दरबारात कधीच गेले नाहीत. आणि हा इतका विद्रोह, आणि तेही आजपर्यंत त्यांच्या 7 पिढ्यात कोणीच पाहिलेला नव्हता. आणि ते त्या दरबार हॉलमध्ये, दिवाने आम खास मध्ये कोणीच पाहिला नव्हता. आणि हा इतका मोठा विद्रोह, औरंगजेबाला वाटायचं की आत्ताची मान बाजूला करावी, कारण मात्र तसं करू न शकत होता, तसं करू शकत नव्हता. कारण असं की बिराराजे जयसिंगांना औरंगजेबाने शब्द दिला होता. कारण औरंगजेबाचं सैन्य हे अकोला प्रांत, आपण ज्याला म्हणतो आज बाळापूर, बरामपूर, त्या एरियामध्ये होतं. आणि जर का इकडे शिवाजी महाराजांना आपण मारलं तर तिकडे आपलं सैन्य लोक मराठा जगू देणार नाहीत. आपलं सैन्य वाचायला पाहिजे, आपला सरदारही वाचायला पाहिजे, म्हणून याला आपण इथंच मारायचं, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की यांना विठ्ठल पंताच्या हवेलीत घेऊन जा, विठ्ठलदासच्या हवेलीत घेऊन जा. आणि त्यांना ते विठ्ठलदासच्या हवेलीत त्यांना नजर केलं. हा तो प्रसंग आहे. याच्याच रिलेटेड एक प्रसंग आठवतो, जेव्हा तो, म्हणजे मी थोडं एक्सप्लेन करतो की हे संभाजी महाराजांबद्दल होतं. संभाजी महाराजांना हजेरी लावायला पाठवावं लागलं शिवाजी महाराजांच्या बदल्यात. कारण त्यांनी सबदारी दिली होती संभाजीराजांना. आणि शिवाजी महाराज तर जाणार नव्हते. त्यांनी ते हेच घेतलं होतं की आता ते तिथे जात नाही. सो मग संभाजी महाराज तिथे हजेरी लावायला, म्हणजे ते त्यांचे काही ती प्रोसेस असेल ते करायला जायचे. मला एक्झॅक्ट वर्ड नाही माहिती, पण जात असताना मग ते रोज त्यांची भेटीगाठी व्हायच्या. ते बघत होते की कसं सगळं काही गोष्टी जातात, आणि ते चक्षु होते, गोष्टी त्यांना लवकर ग्रॅप करायचे. तर असंच एकदा प्रसंग, आता मला नाही माहिती याच्यात किती तथ्य आहे किती नाही, औरंगजेबाची त्यांची मुलाखत भेट झाली. त्यात औरंगजेबाला असं कळलं की संभाजी महाराज कुस्त्या खेळतात, समथिंग लाईक दॅट. आणि मग त्यांनी सांगितलं की असं कळलं की बोलता बोलता संभाजी महाराजांची की आम्हाला असं समजलंय की तू चांगला एक मल्ल आहे. सो दाखव बा तू किती चांगला प्रकारचा मल्ल आहे. तर मग त्यांनी एका मुलाचं नाव घेतलं आणि याच्याशी कुस्ती खेळ आणि दाखव तुझे किती कौशल्य आहेत. तेव्हा संभाजी महाराजांनी त्याला उत्तर दिलं होतं की आम्ही आमच्या बरोबरीच्या लोकांशी कुस्ती खेळतो, आम्ही एक राजपुत्र आम्ही राजपुत्राची कुस्ती खेळू, तुझ्या पोराला आण, मी त्याच्याबरोबर. ते जे त्यांचं मांडणी होती ती औरंगजेबाला खूप भावली होती. आणि तेव्हापासून औरंगजेब म्हणजे संभाजी राजांबद्दलची त्याची म्हणजे काय व्यक्तिमत्व आहे किंवा काय रुबाब आहे, तो त्याला राजासारखं रुबाब लहानपणीच दिसतो. बरोबर. ते आता या पिक्चर मध्ये दाखवण्यात पण आलं होतं. आता जो आपला पिक्चर बघितला आपण छावा, त्याच्यात ते 2-3 प्रसंग मांडण्यात आले की ही नजर मी 15 वर्षा, म्हणजे हा जसा 9 वर्षाचा होता त्यावेळेसच पाहिली, असं त्या गोष्टी होत्या. आता आपण एवढ्या सगळे डिस्कशन केलं, आणि हा जो प्रसंग होता यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचे रोल्स जे लोकांनी केले ते त्यांच्या हेर खात्याने केले. अगदी बरोबर. एवढ्या सगळ्या गोष्टी, त्यावेळेस काही टेलिफोन नव्हते, कोणते पत्रव्यवहार चालायचे, त्यात तुम्ही जसं बोलले की पत्र इकडच्या तिकडे पण होऊन जायचे. सो मग
यात हेर खात्याचं काय महत्व होतं, त्यांनी किती मोठा रोल प्ले केला यात पूर्ण गोष्टींमध्ये? खूप सुंदर असा प्रश्न आहे की शिवाजी महाराजांचं साम्राज्य म्हणण्यापेक्षा स्वराज्य, स्वराज्य जर का कशावर उभं राहिलं असेल तर हेर खात्याच्या जीवावर, जीवाभावाच्या मित्रांवर. त्या टायमाला मोबाईल नव्हते, टेलिफोन नव्हता, त्या टायमाला घोड्यावर बसून आग्र्याहून इथे येणं हे नव्हतं. किंवा सुरतला लूट असेल, अफजल खानाची स्वारी असेल, शाहिस्ता खानाचे बोट असतील, किंवा अफजल खानाचा कोथळा असेल, हे जे प्रसंग शिवाजी महाराजांना याबद्दल कस का माहिती पडलं? अफजल खानाचा कोथळा कसा काढायचा, तो किती उंच आहे, त्याची ताकद किती आहे, ते शिवाजी महाराजांना त्यांची पहिलीच भेट होती. ते कसं कळलं? शाहिस्ते खान कोणत्या खोलीत झोपतो, कोणत्या खोलीतून तो कोणत्या ठिकाणी बाथरूमला जातो, हे कोणाला माहिती होतं? शिवाजी महाराज माहिती होतं? नाही माहिती होतं. औरंगजेब सुरतीची लूट करताना सुरतीमध्ये कोणत्या गल्लीमध्ये किती श्रीमंत लोक आहेत, कोणती इंग्रजांची हवेली आहेत आणि कोणती मराठ्याची म्हणजे गुजरातींची हवेली, कोणती आपण ज्या म्हणतो मुघलांची हवेली मिळकत आहेत, हे कोणाला माहिती होतं? शिवाजी महाराज माहिती होतं? नाही. त्यांनी कोणाची लुटत बसले असते, पण ते त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी पाहिजे तीच हवेली लुटली. अफजल खान कसा मारायचा तर त्याच ठिकाणी त्यांनी त्याला बोलवलं. शाहिस्ते खानचे बोट नेमके त्याच ठिकाणी छाटले. मग याच्या मागे कोणाचा रोल होता? तर या ठिकाणी हेर खात्याचा रोल होता. हेर खात्यामध्ये आज शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे मोजून 7-8 लोकांचे नाव मला माहिती आहे. इतिहासात कुठेच सापडत नाही. इथेच हेर खातं किती सक्सेस होतं हे दिसतंय. कारण जो मुलगा हेर खात्यात काम करायचा त्याच्या बापाला आणि त्याच्या आईला सुद्धा माहिती नव्हतं की माझा मुलगा शिवाजी महाराजांच्या हेर खात्यात काम करतोय. बरोबर. इतकं गुप्तपणे काम केलं जाईल की 2-4 हेरांची नावं आहेत. आता एक औरंगजेब, एक पहिला प्रसंग सांगतो की अफजल खानाची उंची किती, अफजल खान शिवाजी महाराजांची उंची किती, मग त्याला मारायचं तर कसं मारायचं, त्याला कुठे वार करायला पाहिजे, त्याचा तो कसा आहे. तर या ठिकाणी अफजल खान येत असताना महाराष्ट्रामध्ये गोंधळी आहेत, आपण ज्याला म्हणतो ते कडक लक्ष्मी आहेत, रायरंग आहेत, चुंगळीवाले आहेत, हे लोक, त्या प्रत्येक लोकांनी जागर सुरू केला. कारण रामदास स्वामी, तुम्ही गणपती बसवतात, गणपतीमध्ये आरती म्हणतात, कोणती? सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. हे काय आरती? हा संदेश आहे. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना लिहिलेला संदेश आहे आणि गणपती पुढे मागलेला एक दान आहे. सुख करता तूच आहेस, दुःख हरता तूच आहेस, आता जी वार्ता आहे ते विघ्नाची. अफजल खान महाराष्ट्रावर चालून येतोय, म्हणून माझ्या भक्ताचं मागणं आहे तुझ्यासोबत. ही जी वार्ता येते काही अफजल खानाने मंदिरं पाडले, तो मोठे मोठे मंदिर उद्ध्वस्त करतोय, तर याच्यातून जर का तुम्हाला वाचत असेल तर नुर्वी पूर्वी प्रेम, तुझी कृपा जर का असेल तर माझं जे मी तुला मागतोय ते माझं पूर्ण कर. कोणासाठी? तर या साम्राज्यासाठी. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. जर का तुझी कृपा असेल तर मला कुठल्या गोष्टीची कमी आहे, असा संदेश त्याने देवाजवळ साकडं मागलं. तिकडे गोंधळी धारकरी, तो लग्नाला चला बाई, लग्नाला चला, लग्नाला चला बाई, लग्नाचा 4 बसल्या आया बाया, मध्ये बसली बाई, तिची बोलायची घाई, तिची बोलायची घाई, तिची बोलायची घाई. काय हे का फक्त भारूड आहे? ते भारूड नाही. ते सांगतात की लग्नाला चला, जर का या लग्नाला तुम्ही नाही आले तर महाराष्ट्र संपणार आहे. म्हणून जसे असेल तसे, मुलं असेल तर मुलं घरी ठेवा, सोबत काहीच घेऊ नका, चला ताबडतोब निघा, लग्नाला चला बाई, लग्नाला. सर्वांची एकच घाई आहे, लग्नाला चला म्हणजे कुठे चला? अफजल येतोय, त्याला आपल्याला तोंड द्यायचंय, त्या ठिकाणी त्याला 4 बसल्या आयाबाया, मध्ये बसली बाई, तिची बोलायची घाई, तिची बोलायची घाई. म्हणजे 4 माणसं बसले आणि त्याचे सर्वांच्या ठिकठिकाणी काय सुरू आहेत? खलबत सुरू आहेत की अफजलाला कसा मारायचा, अफजल खानाला कसा मारायचा, ही खलबत सुरू झाली. आणि ते लोकांना जमा करण्यासाठी जे सैन्य गावगाव गेलेलं होतं, याच्या घरी गेलं, त्या सैन्यानं त्यांनी गोळा केलं. लग्नाला चला, हे लग्न आहे आपल्या महाराष्ट्राचं, जर का ह्या लग्नाला तुम्ही हुकले तर महाराष्ट्र मग कधीच भेटणार नाहीत, म्हणून तुम्ही सर्वांनी चला, लग्नाला चला बाई, लग्नाला चला. 4 बसल्या मध्ये बसले बाई, तिची बोलायची घाई, तिची बोलायची घाई. जसे असेल तसे निघा. म्हणजे हा संदेश त्याने गावोगावी पोहोचला. त्या टायमाची जी हेर खात्याची जी भाषा होती, त्या टायमाला मोबाईल होते का? नाही. आजही महाराष्ट्रामध्ये एक भाषा जिवंत आहे, करपल्लवी भाषा जिवंत आहे. ते लोक संबळ वाजवतात आणि आपण त्याला सांगतो एक गाणं म्हण रे, मग तो आपण त्याला सांगतो की असा असा पोवाडा आहे शिवाजी महाराजांचा. मग तो आपण त्याला सांगतो की शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल, किंवा एखादं गाणं सांगतो की जसं वीर माता जिजाईच्या मनी कोंडाना पेडला. मी सांगितलेलं करपल्लवीला सांगितलेला आहे हा पोवाडा आहे की वीर माता जिजाईच्या मनी कोंडाना पेडला, तेव्हा शिवरायाने निरोप असा धाडला, तानाजीने रायबाच्या लग्नाचा विचार सोडला, पर छत्रपतीचा हुकूम नाही मोडला. इतकं अवघड शब्द मी त्या करपल्लवीला सांगितले. त्यानं असं केलं, असं काहीतरी केलं, असं काहीतरी ते सांगितलं. आणि तो माणूस तू खूप लहान म्हणतो, त्यांनी अगदी सुरात म्हटलं मस्तपैकी, की इतक्या सुंदर म्हटलं की अरे बापरे.
त्याने अगदी सुरात म्हटलं की वीरमाता जिजाईच्या मनी कोंडाणा पडला, तेव्हा शिवरायाने निरोप असा धाडला, तानाजीने रायबाच्या लग्नाचा विचार सोडला, पण छत्रपतीचा हुकूम नाही म्हटला. अगदी पोराच्या चालीत म्हटलं याला म्हणता आलं असेल. मी त्याला पुढचं करावं सांगितलं. त्याला बघा बघा त्या कोंडाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती, मराठी मागे नाही सरती हो मराठी, हाताला गुंडाळून शाल वार झेली ते बघा तलवार, बघा बघा त्या कोंडाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती, मराठी मागे नाही सरती हो. मी असं कठीण वाक्य त्याला सांगितलं आणि त्याने तिथलं अगदी की हाताला गुंडाळून शालो वार झेली ते पहा तलवार, बघा बघा त्या कोंडाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती, मराठी मागे नाही सरते हो. इतके कठीण त्यांनी त्या करपल्लवीने त्या माणसाला ते गाणं सांगितलं. ही करपल्लवी केव्हाची आहे, तर ही करपल्लवी त्यावेळीची आहे. त्यावेळेस मोबाईल नव्हते. म्हणजे इथं शहाजहान सोबतच्या म्हणजे त्या शत्रूच्या सैन्यापाशी उभा असलेला जर काही एखादा सरदार असेल आणि शिवाजी त्याचाच मित्र जर का तिकडे असेल तर तो खेळतोय काहीतरी असं असं करतोय, त्याला असंच वाटतंय, पण तू सांगतोय की इथं कोण कोण आहे, कसं आहे काय ते सांगतोय त्याला. म्हणजे अशा प्रकारची करपल्लवी ही हेर खात्याकडे होती. नेत्रपल्लवी एक भाषा होती. नेत्रपल्लवी फक्त डोळ्यांच्या खुणा. आजही आपण करतो. शाळेत कॉलेजचे मुलं फक्त 2-3 हेच ओळखतात. करपल्लवी म्हणजे नेत्रपल्लवी, डोळ्याच्या खुणा. तुम्हालाही माहितीये, मला पण माहितीये. पण ती एक भाषा विकसित होती. नेत्रपल्लवीची आता कमी झालीत, करपल्लवी आहे. पण नेत्रपल्लवी पण अशीच होती. न बोलता, न खुणा करता, फक्त डोळ्याने ती भाषा होती अशी की काय सांगायचंय. आपण म्हणतो ना की काय भाषा जी होती तर ती भाषा त्या लोकांमध्ये होती. म्हणून आग्र्याला काय घडतंय हे न बोलता 2 दिवसाच्या आत इथं पोहोचायचं. कशामार्फत? तर यामार्फत, याच्या मार्फत, या भाषांच्या या भाषांच्या मार्फत. शिवाजी महाराजांनी जे आता अफजल खान म्हटला किंवा सुरतीच्या लूटच्या वेळेस शिवाजी महाराजांचे बैरजी नाईक, रामोजी, विश्वास असे अनेक नावं आहेत ते हिरांचे. 3 जण गेलेले होते. एक भिकारी झाला, एक घोड्याच्या पायाला पत्र्या ठोकणार झाला आणि एक काहीतरी भाजीपाला विकणार असा काहीतरी झाला. हे 3 जण तिथे सुरतला होते. मग हा पत्र्या ठोकणारच का झाला? कारण त्या ठिकाणी घोडदळ किती आहे, सैन्य किती आहे ते पत्र्या ठोकणारच कळेल फक्त. बरोबर. नाला तू ते बनवतो, तो त्याला कळेल की तो सैन्य किती आहेत हे त्यालाच कळेल. त्याने ती माहिती गोळा केली. भिकाराला कोण मज्जाव करणार, कोणत्या वाड्यात जाऊन भीक मागू शकतो तो. बरोबर. मग किती श्रीमंताचे घर आहे, कोणाचे घर आहेत, कोणाच्या मालकाचं नाव काय आहे हे त्यालाच कळेल. यांच्या घरी जे व्यापार करणारा होता ते व्यापाऱ्याला काय कळेल, त्याला व्यापाऱ्याबद्दल कोणत्या व्यापाऱ्याच्या घरी किती आहे. तो व्यापारी झाला आणि त्यांना सांगितलं त्याने की आम्हाला अमक्यासाठी असा माल पाहिजे, मी मराठी व्यापारी आहे, मला तुमच्याकडून माल घ्यायचा आहे, तर मला तुमच्याकडे जाहीर म्हणजे खूप रत्न कोणती आहेत ते मला बघायचे. हाच प्रसंग अफजल खानच्या वेळेस पण झाला. अफजल खानाचा जो खजिना होता त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा तो पंत होता, तो पंत त्याचे ते पण हेरत होते, ते त्यांच्या सोबत गेले आणि त्या अफजल खानच्या सैन्यात जे व्यापारी होते ते व्यापाऱ्यांकडे ते गेले की आम्हाला अफजल खानासाठी शिवाजी महाराजांकडून जास्तीत जास्त मौल्यवान रत्न घ्यायचे आहेत. कोणासाठी? अफजल खानासाठी. शिवाजी महाराज अफजल खानाला नजरांना देणार आहेत, तर तुमच्याकडे सर्वात महागडे रत्न कोणकोणते ते आम्हाला बघायचे. सैन्यात आहे आपलं तर हेच आहे. म्हणून त्यांनी सर्व रत्न त्यांना दाखवले, सर्व संपत्ती त्यांना दाखवली. आणि ती संपत्ती कोणी पाहिली? शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं ना की या ठिकाणी इतके लोक आहेत, अशा प्रकारची संपत्ती आहे. हे कोणाचं काम होतं? हेरांचं काम होतं. मग हे हेर शिवाजी महाराजांचे होते. हिच्यावर गेल्यानंतर आपला आग्र्याहून सुटका ज्यावेळेस झाली शिवाजी महाराजांची, शिवाजी महाराज सहज निघून आलेत का? आजही तू किंवा मी किंवा आपल्यापैकी कोणी आग्र्याच्या किल्ल्यात गेले तर किल्ला, कारण मी गेलोय तिथे, त्या किल्ल्यातून आजही आपण सहज निघू शकत नाही. जर का आपल्याला एकटा सोडून दिलं तर आपण एकटा नाही निघू शकत. त्यावेळेस तर सर्व बंदोबस्त होता. विठ्ठलदासाच्या हवेलीवर बंदोबस्त, किल्ल्याचा बंदोबस्त. मग यातून कसं काय निघायचं? मग हे काम कोणाचं आहे? तर कोणत्या ठिकाणी किती लोक, कोणत्या प्रकारचे सरदार आहेत, त्यांच्या ड्युट्या केव्हा बदलतात, आपला जो पिटार आहे तो कोणत्या ठिकाणी किती वाजता यायला पाहिजे हे त्यांना शिवाजी महाराजांना सांगितलं. त्यांनी हे बांधलं, त्यांनी हे सांगितलं त्यांनी शिवाजी महाराजांना. आणि त्यावेळेस ते पेटारे निघाले. म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट, म्हणजे तोरणापासून तर अगदी शिवाजी महाराजच्या शेवटच्या याच्यापर्यंत त्यांच्या घरी काय शिस्त हे त्यांना माहिती होतं. शिवाजी महाराज स्वतः ओळखत नव्हते की हा हे म्हणून आपल्याकडे हेर आलाय म्हणून सांग. आणि ज्यावेळेस ते सांगते महाराज मीच ना हो, म्हणजे अशा प्रकारचे हे लोक होते. शिवाजी महाराजांचे हेर खाते इतकं बळकट होतं. शिवाजी महाराज जरी बाहेर गावी असले, म्हणजे मोहिमेवर असले, तरी राज्यात काय सुरू आहे एकूण एक खबर शिवाजी महाराजांना कळायची. म्हणजे अशा प्रकारचं शिवाजी महाराजांचं हेर खातं हे अत्युत्तम होतं. कारण हेर खात्याची नावच लोकांना माहिती नाही. 4-5 लोकांची नाव माहिती आहेत फक्त आतापर्यंत इतिहासात 4-5 लोक. कारण हेच तर शिवाजी महाराजचे हेर खात्याचं आपण ज्याला म्हणतो सक्सेस का झालं, तर हेच. कारण बापाला माहिती नसतं माझा पोरगा हेर म्हणून. बरोबर. म्हणजे अशा प्रकारचं शिवाजी महाराज हेर खातं. हेर खातं एक त्यांचा
राज्याचा एक आत्मा महत्त्वाचा म्हणायला स्तंभ पाहिजे, आणि आत्मा. आत्मा म्हटलं तरी आत्माच म्हटला पाहिजे. चालेल. सो आता शेवटचे 2-3 प्रश्न आपण घेऊ, जे आत्ताच्या पिढीला किंवा आता जे सगळं राज्य राजकारण किंवा राजकारण. काही चालू आहे त्याला घेऊन घेऊ, की आपण आता आतापर्यंत बघितलंय की आपण फक्त मुलांनी पोस्टर मध्ये शिवाजी महाराज पाहिलेत. दाढी आहे, लांब केस आहेत, कानात बाळी आहे, बरोबर आहे, किंवा व्यायाम केलेला असं हं. अशा गोष्टी मुलं इकडून इन्स्पायर होतात. नवीन पिढी हा, नवीन पिढी. असं आपल्याला सांगण्यात आलंय की असं शिवाजी महाराज होते हा. आणि मुलांनी तेच आत्मसात करायला आत्मसात सुरुवात केलंय. केली. बाळ्या घालता कानात, हा. दाढ्या वाढवता, हा. तसं राहायचा प्रयत्न करता, चंद्रकोर लावता, या सगळ्या गोष्टी. सो तुमच्या मते हे आत्मसात करणं गरजेचं आहे की त्यांचे विचार आत्मसात करणं जास्त महत्वाचं आहे आता? अगदी आजच्या तरुण पिढीसाठी खूप चांगला मोठा प्रश्न आहे. कोणासारखं दिसल्याने, तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एखादा हॉलिवूडचा हिरो आहे, दिसल्याने आपण तो हिरो होत नाही कधीच. बरोबर. त्यासारखा मी दिसतो, त्यासारखा माझं स्टाईल आहे, माझा भांग आहे, माझी मूछ आहे, माझी दाढी आहे. तुमचा जो हे असेल, हा तुम्ही त्यांचं अनुकरण दिसण्यासाठी करू नका. त्यांच्या आयुष्यातला एखादा सकारात्मक विचार, श्रीदाक्षिण्य. शिवाजी महाराजच्या आयुष्यातलं हा एकच शब्द घ्यायचा फक्त, काय? श्रीदाक्षिण्य. बलात्कार होणारच नाही ना. बरोबर. त्यांच्या सैन्यातला तो मुस्लिम सरदार आहे, की शिवाजी महाराजांसाठी जीव दिलेले इब्राहिम लोक आहेत. या पोरांनी जर का शिवाजी महाराजांसाठी, त्या लोकांनी जर का जीव दिले, तर हे लोक जर शिवाजी महाराज इतके इमानी इतबारे होते, म्हणजे शिवाजी महाराज प्रेम करायचे, आपण शिवाजी महाराज तितकंच प्रेम करतो, पण आपलं प्रेम हे बेगडी प्रेम आहे, दिखाव्याचं प्रेम आहे. हा ना, दिखावाच आजच्या महाराष्ट्राला हा आपण ज्याला म्हणतो ना विनाशाकडे घेऊन चाललाय. फक्त शिवाजी महाराज दिसणे हे महत्वाचं नाही, शिवाजी महाराज जगणे महत्वाचं आहे. शिवाजी महाराज एक ज्ञानेश्वरांचं खूप हे आपण ज्याला म्हणतो ना, देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधिल्या वगैरे ते आहेत. तर ते म्हणतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बरं. ज्ञानेश्वर सांगतात असं आहे की हरिमुखे म्हणा, तुम्ही देवाचं नाव घ्या, हरीच्या मुखाने देवाचं नाव घ्या. म्हणजे देव म्हणता म्हणता तुम्ही देवत्वाला पोचवा, मग पुण्याची गणना कोणी करेल का? अब तुम्ही शिवाजी महाराज म्हणा, शिवाजी महाराज सारखे जगा, शिवाजी म्हणजे वागा. शिवाजी एक प्रसंग, एक कार्यक्रम होता शिवाजी महाराजांचा चांगल्या ठिकाणी, आणि मला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. त्या शिवाजी महाराज घोड्यावर बसला होता, सुंदर पोरगा होता, अगदी हुबेहूब त्याच्या तलवारी मूछ वगैरे सुंदर दिसायला, सुंदर अगदी हुबेहूब शिवाजी महाराज मी पाहिलेला नाही, पण आजचा जो दाखवला जातो शिवाजी महाराज, त्या प्रकार तो शिवाजी महाराज होता. मला खूप छान वाटलं की काय सुंदर पोरगा आहे, अगदी मस्त घोड्यावर तो शोभून दिसायचा, पांढरा शुभ्र चुनीचा ड्रेस मस्तपैकी. आणि ते असतानाच मी त्याकडून जात असताना मी ते तलवार बाजूला केली आणि असा आपला हात तिरपा केला असा खाली. त्याच्या मित्राने ती विमलची पुडी त्याच्या हातावर टाकली आणि त्याने ते हात खाली करत करत ते तोंडात टाकली. आता तू शिवाजी महाराज झाला, आता तर कमीत कमी शिवाजी महाराज सारखा व्हा. ही बेगडी प्रेम आजच्या तरुणांचं शिवाजी महाराज होण्यात. जर का तुम्ही शिवाजी महाराज झालेत तर शिवाजी महाराजचा एकतरी गुण घ्या ना तुम्ही. शिवाजी महाराजचा श्रीदाक्षिण्य घ्या, निर्व्यसनीपणा घ्या. त्या टायमाचे जे सर्व जे राजे रजवाडे होते ते विलासी होते. शिवाजी महाराजांनी अगदी भरजरी ड्रेसमध्ये सोन्या रुपयाचे ताज वापरून त्यांचं मयुरासन होतं, तसं मयुरासनावरती बसता आलं त्यांना, ऑर्डर त्यांना हे करता आलं असते, इतर लोकांना त्यांना म्हणजे फरमान सोडता आले असते, पण त्यांनी तसं नाही केलं. ते स्वतः करायचे आणि मग सांगायचे, स्वतः करायचे मग. कारण त्या एक तो होण्यासाठी जो कोणी असेल तो, समजा आपला हे आपण तुकाराम महाराजांचा आहे, आपला वारकरी पंथ आहे, तर चांगला कोण, म्हणजे आपण म्हणतो गळ्यात टीका असो किंवा नसो, त्याच्या मुखात चांगले शब्द आहेत तो वारकरी. बरोबर. टिळा लावायचा, गळ्यात माळ घालायची, म्हणजेच आपण वारकरी आहेत का? तसं नाही. जर तुम्ही अंतर्मनातून वारकरी असाल तर तुम्ही वारकरी. शिवाजी महाराज जगण्यासाठी, शिवाजी महाराज जगणे म्हणजे काय, की शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून जर का तुम्हाला शिवाजी महाराजांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर शिवाजी महाराजांसारखं होणे गरजेचे आहे. दिसण्यासाठी नाही, वागण्यासाठी बोलतोय. विचार गरजेचे आहे. शिवाजी महाराजांचे विचार जे ते विचार, त्यात ते तुम्ही दोनच आयुष्यभर, तुम्ही असो किंवा मी असो, दोनच विचार घ्या. स्वराज्याशी प्रेम, या मातीवर जो प्रेम करतो तो माझा मित्र. या मातीवर ज्याचा प्रेम नाही तो माझा भाऊ जरी असला तर माझा मित्र नाही. भाऊ त्यांचे दुश्मन होते, नातेवाईक त्यांचे दुश्मन होते, त्यांना ते खेत खंत नव्हत्या. जे माझे, जे मातीवर प्रेम करतात ते माझे आहेत. शिवाजी महाराजांसारखे या मातीवर प्रेम करणारे तुम्ही होत असाल तर तुम्ही शिवाजी महाराजांना अनुकरण करता आहात. तुम्ही शिवाजी महाराज सारखे कपडे घातलेत, शिवाजी महाराज सारखी तुम्ही दाढी ठेवली, शिवाजी महाराज सारखी चंद्रकोर लावलीत, शिवाजी महाराज सारखा ड्रेस घातला, रोज जय भवानी म्हटलं, रोज मुजरा करा. बरेच मुलं त्यांच्या पोटातून आवाज निघत आणि ते ललकारी देतात, राजाधिराज छत्रपती. अरे बाप, त्याची गरज नाही ना. तुम्ही शिवाजी महाराज जगा, त्याचे गुण घ्या फक्त, बाकी काही घेऊ नका. असणं गरजेचं नाही.
म्हणजे दिसणं गरजेचं नाही, असणं असणं गरजेचं आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण हा प्रश्न विचारण्यामागेही माझं रिझन तेच होतं, की जे बघतोय आजकाल खूप साऱ्या गोष्टी या मनाला पटण्यासारख्या घडत नाहीये. हम्म. मग ते राजकारण असू द्या, भाषावाद आता जो चालू आहे भाषावाद. तो असू द्या. त्याच्यामुळे लोकांमध्ये जे मतभेद झाले आहेत ते असू द्या किंवा जे आता स्त्रियांबद्दलची असुरक्षितता असू द्या, असुरक्षित. या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या मनाला पटत नाही अशाच होत आहे. सो त्याच्यामुळेच मी हा प्रश्न तुम्हाला मांडला होता आणि एकदम सुंदर पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर पण दिलं. पुढचा प्रश्न त्याला निगडीतच आहे, की जो इतिहास आपण वाचला आहे, तो आजच्या समाजाला कशी हेल्प करू शकतो? म्हणजे समकालीन आत्ताचं जे सगळं चालू आहे, हा. त्याच्यात तो इतिहास कशी मदत करू शकतो? त्यातून आपण काय काय गोष्टी घेतल्या पाहिजे? शिवाजी महाराज वाचताना, शिवाजी महाराज समजून घेताना, शिवाजी महाराजचं चरित्र पाहताना, शिवाजी महाराजांच्या पुस्तकं वाचताना, मुख्यत्व शिवाजी महाराजांच्या आपण जे म्हणतो म्हणजे आपण स्वतः, शिवाजी महाराजांनी तुम्ही स्वतः स्वतःला जागृत करा. बरोबर. कारण रामायणामध्ये हनुमंतामध्ये लंकेत समुद्र लांघून जाण्याची शक्ती होती, पण हनुमंतालाच तसा विसर पडला होता की आपण समुद्र ओलांडून उडीत जाऊ शकतो. हे त्यांना जागवावं लागलं, त्या लोकांना हनुमंताला सांगावं लागलं की तू उडू शकतोस, तू जगू म्हणजे हे करू शकतोस, तू तुझ्यामध्ये क्षमता आहे. शिवाजी महाराजांनी हे सांगितलं की तुमच्यामध्ये क्षमता आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य म्हणजे जो असतो स्वतःमधला तो जागृत करा असं सांगितलं. आज शिवाजी महाराजच्या बद्दल शिवाजी महाराज असते त्यांनी काय सांगितलं असतं असं जर का तुम्ही मला विचारलं तर मी सांगेल की शिवाजी महाराज जर का असते तर त्यांनी सांगितलं असतं की बाबा रे, तुम्ही इतरांना जागवण्यापेक्षा, कारण दुसऱ्याला ज्ञान देणं हे सोपं आहे, स्वतः अनुकरण करणं हे खूप कठीण असतं. म्हणून शिवाजी महाराज सांगितलं की अगोदर तुम्ही जगा, तुम्ही जागृत व्हा पहिल्यांदा. त्यासाठी 4-5 गोष्टी आहेत. त्या 5-6 गोष्टी म्हणजे अशा आहेत की शिवाजी महाराजांनी सांगितलं की स्वमध्ये तुमची भाषा काय, तुमची भूषा म्हणजे वेशभूषा काय, भाषा आहे, भूषा आहे, भजन आहे, भोजन आहे, भ्रमण आहे, भवन आहे. भाषा, भूषा, भजन, भोजन, भ्रमण आणि भवन, 6 गोष्टी आहेत. आता भाषा आहेत. शिवाजी महाराजांनी पहिला शब्दकोश तयार केला मराठीचा. बरोबर. शिवाजी महाराजांनी पहिली मराठीला सुधारणा केली, कारण जे फारसी अरबीचे शब्द होते ते मिसळ झालेले होते. म्हणून शिवाजी महाराज मराठीचा पहिला शब्दकोश करणारा व्यक्ती म्हणजे शिवाजी महाराज. म्हणजे त्यांचं भाषेवर किती प्रेम होतं. मग पहिल्यांदा आपण आपल्या भाषेत हिंदी येते म्हणजे तुम्ही मराठी बोललाच असं नाही, तुम्ही मला बळजबरी केली तर तुम्ही मराठी बोलणार नाही. पण जर का तुम्ही किती चांगले आहे, तुमची भाषा किती चांगली आहे, जर का तुम्ही इतरांना पटवून दिलं तर ऑटोमॅटिक ते बोलायला लागतील. बरोबर. म्हणून तुमची भाषा म्हणजे आपण ज्याला म्हणतो की प्रेमळ शब्द, कारण जिव्हा ही तलवारीपेक्षा अगदी धारदार असते आणि फुलापेक्षा कोमल असते. तुम्ही त्यांना लोकांना जोडू शकतात आणि लोकांना ते तोडू शकतात. म्हणजे अशी, म्हणून तुमची भाषा खूप महत्वाची आहे. त्या भाषेने तुम्ही माणसं जोडा. बरोबर. तुमची भूषा म्हणजे वेशभूषा. आज माझ्या अंगावरही महाराष्ट्राचा ड्रेस नाहीये, तुमच्या अंगावर पण नाहीये, मात्र ती संस्कृती टिकून ठेवली आपल्या घरी आपल्या आईने. ती आजही नऊवारी पातळ नेसते, आजही साडी वापरते, आजही खेळात जर का गेल्या तर अगदी 17व्या शतकातले मराठी स्त्री आपण पाहू शकतो. बरोबर. कारण त्या माऊलीने ते सर्व जपून ठेवलंय. आजही उखळ मुसळ जाते सर्व घरात आहे. जोपर्यंत ही संस्कृती आपली टिकून आहे तरच तुम्ही स्वतःला ओळखू शकणार. जर का तुमची संस्कृतीच नसेल तर तुम्ही कोण, तुम्हाला काय कळणार आहे. तोपर्यंत तुमची भाषा तुम्ही तुमच्या घरात बोलत नाहीत, तुमची संस्कृतीचे कपडे तुम्ही तुमच्या घरात वापरत नाही, तुम्ही तुमची संस्कृती जगाला काय सांगणार आहे. पहिल्यांदा आपण सुधारायचं आणि नंतर दुसऱ्या सांगायचं. भजन आणि भोजन हेही खूप महत्वाचं आहे. भजन, तुम्ही देवा बड्डे असतो आपला, काय म्हणतो आपण, हरिराम हरे कृष्ण म्हणतो आपण. कधी अक्षवण करून आपला वाढदिवस साजरा करतो आपण. वैदिक पद्धतीने वाढदिवस साजरा करता येतो हेच आपल्याला माहिती नाही. त्याचे एक सुद्धा मंत्र आहेत आणि त्या सुद्धा मंत्राच्या सहाय्याने आपण तो वाढदिवस साजरा करू शकतो. म्हणून आपले ते भजन खूप महत्वाचे आहेत. संध्याकाळी मला वाटतं आज प्रत्येकाने विचार करावा, जे ऐकतायत सर्व त्या प्रत्येकाने विचार करावा की तुमच्या गावाच्या मंदिरात तुम्ही किती दिवसापासून गेलेले आहेत. बरोबर. हिंदू समजतात ना, तुमच्या कपाळात टिक्का तुम्ही कोणत्या दिवशी लावला होता. मग हे शिवाजी महाराजांनी स्वनिर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. अनेक सांगतात की स्वराज्य, हो त्यांनी हिंदवी स्वराज्यच निर्माण केलं, कारण त्यांना माहिती होतं की हे सर्व ज्या शाही आहेत त्या आदिलशाही असेल, निजामशाही असेल, मोगल असतील किंवा इंग्रज असतील, डच असतील, ते त्यांच्या पद्धतीने जगतायत. तुम्ही इतरांना सांगता की तुम्ही तुमचे ते त्यांचे कपडे घालताय, त्यांची संस्कृती जगताय. तुम्ही तर तुमचे कपडे बदलवले, तुम्ही शाळेत असेच कपडे घाला, तसेच कपडे घाला, तुम्ही असेच कपडे घालू का? तुम्ही तुमचे कपडे घालतात का? तुम्ही तुमचे कपडे नेसतात का? वापरतात का? नाही वापरत.
मग तुम्ही तुमची सोडली, त्याने ते वापरता यांना जगू द्या ना त्या पद्धतीने. या पद्धती म्हणून भाषा आणि भूषा महत्वाची आहे. त्याप्रमाणे भोजन सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही काय खाता, काय खातात. बऱ्याच वेळात मी ऐकलंय की दोन धर्माचे लोक की आज देशामध्ये भांडण सुरू आहे, शिवाजी महाराज ज्यांच्या विरुद्ध लढले, गायला चारा देणारा आणि गायला भाकर खावडणारा आणि गाय भाकरीसोबत गाय खाणारा कधी मित्र होतील का? नाही होणार. आणि हेच तर शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, तुम्ही तुमचं जगा, त्यांचे ते कसे जगू द्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा, तुमच्या पद्धतीने तुमच्या हे करा. म्हणून तुम्ही स्वतःला, जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही स्वतःला, तोपर्यंत तुम्ही जागे होत नाही. भवन आणि भ्रमण. तुमचं घर कसं आहे? मातीचे घर सोडलेत हरकत नाही, तुम्ही पैसे जास्त आले, चांगल्या पॉइंट करता आले, पण तुमच्या घरात सजावट काय केली तुम्ही? अर्धनग्न कपडे घातलेल्या स्त्रियांचे फोटो की शिवाजी महाराजांचे फोटो आहेत? कोणते तुमच्या घरात काय, तुमच्या मनावर कोणते सायकोलॉजिकल तुमच्या कोणता परिणाम होतोय? तुमच्या घर तुम्ही सजवल्याचा सायकोलॉजिकल तुमच्यावर परिणाम तुमच्या घरात असणाऱ्या स्त्रीवर, तुमच्या घरात असलेल्या मुलीवर, तुमच्या घरातल्या बहिणीवर, भावावर, मुलावर, आजी आजोबा कोण, काय परिणाम होणार त्यांचा? मग तुमचं घर कसं पाहिजे? हनुमान ज्यावेळेस लंकेत गेलेत तर त्यांनी सर्व लंका धुंडलीत, त्यांना कोणीच दिसलं, ते कोणाच्याच घरी गेले नाहीत. मात्र एका मालाच्या समोर त्यांना तुळशी वृंदावन दिसलं आणि दारी ओम लिहिलं दिसलं, त्या घरात ते घुसले आणि ते घर होतं बिभीषण. काय गेले त्या घरात? ते एक प्रसंग आहे, ते एक मुलगी कल्याणची की ती सैरावर पळत असते आणि एका घरावर तिला शिवाजी महाराजांचा फोटो चित्र काहीतरी दिसतं आणि ती घरात घुसते. ती मुस्लिम मुलगी असते आणि ती मुलगी त्या घरात का घुसते? कारण तिथं शिवाजी महाराजचे विचाराचे लोक राहतात हे त्या मुलीला कळलं, म्हणून ती मुलगी त्या घरात घुसते आणि ती मुलगी वाचते. कारण तुमचं घर कसं आहे याच्यावर तुमचे सगळं हे अवलंबून असतं. तुमचे विचार काय हे तुमच्या घराच्या दारावर अवलंबून असतात. जसे तुमचे विचार असतील तसं तुमचं घर असेल. म्हणून तुमची भाषा, तुमची भूषा, तुमचे भजन, तुमचे भोजन हे खूप महत्वाचे. तुमचं भवन आणि भ्रमण. भ्रमण तर खूप महत्वाचे आहे. आजकालची मुलं जे आहेत ते फिरायला जातात. कुठे गेला होता रे? गोव्याला गेला होता. काय पाहून आलास? रायगडावर गेलो होतो. हो, रायगडावर गेलो होता. अरे वा, काय काय पाहिलं? काय खरं नाही हो, सर्व दगड आहेत. अरे त्या दगडाशी बोलला का तू? त्या दगडावर हात फिरून पहा, शिवाजी महाराज लागते. ज्या दरवाजामधून तू आत घुसला त्या दरवाजाच्या भिंतीला हात लावून पाहिला का? की ज्या भिंतीला शिवाजी महाराजांनी हात लावून चढले. किल्ल्याच्या दरवाजावर चढताना किल्ल्याच्या भिंतीला तू हात लावून पाहिला का कधी? की ज्या भिंतीला स्वतः शिवाजी महाराजांनी हात लावलेला आहे, ज्या दरवाजाला स्वतः शिवाजी महाराजांनी हात लावलेला आहे, त्या भिंतीला तू हात लावला का? ज्या पायऱ्या चढून शिवाजी महाराज स्वतः गेले त्या पायरीवर तू पाय ठेवताना तुला काही भात झाला नाही का? त्यासाठी मन असावं लागतं. जर का तुम्ही मन घरी ठेवलं आणि फक्त डोळे घेऊन पाहायला गेले तर तुम्हाला ते दगडच दिसतील ना. प्रत्येक दगड बोलतो. तो प्रत्येक दगड, किल्ल्याचा प्रत्येक दगड बोलतो. त्याच्याशी बोला. हे का इथे शिवाजी महाराजांनी लावला असेल, असाच का लावला असेल, हा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारतो त्यावेळेस ती दगड बोलायला लागतात. त्यावेळेस आपला इतिहास कळतो की शिवाजी महाराजांनी हे का केलं, ते किती आधुनिक होते, ते किती आधुनिक होते हे आपल्याला कळतं की त्याने हा दगड इथं का लावला. आता विशेष निघाला ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा जो राणीवसा आहे त्याच्यामध्ये बाथरूमची व्यवस्था केलेली आहे. ठिकाणी आजच्या सारख्या टॉयलेटच्या हे व्यवस्था केलेली आहे का? म्हणजे कसं काय केलं असेल त्यांनी? हे बघा ना की ते किती आधुनिक होते, ते किती आधुनिक होते. त्यांची किल्ल्यांची जी रचना आहे, प्रत्येक किल्ल्यामध्ये जाताना जी भिंत असते ती हाताच्या उजव्या बाजूलाच असते. जाताना, येताना ते बीज डाव्या बाजूला लागते. मग असं का? कारण उजव्या हातात तलवार असते आणि डाव्या हातात ढाल असते. जेव्हा शिवाजी महाराज सैन्य येणाऱ्या शत्रूवर हमला करेल तर त्यांची कोणती बाजू असेल? शत्रूच्या, शिवाजी महाराजच्या बाजूने तलवार असेल. त्यांना ढाल तर त्यांची या बाजूला स्वतः रक्षण करता येईल का? ते ऑटोमॅटिक मरतील ना. ही बुद्धिमत्ता त्यावेळेस त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी वापरली. एक इंजिनियर त्यावेळेचे रायगडाचे हिरोजी इंदूर, त्यांनी त्या पायरीवर दगड लावलाय. सेवेचे ठाई तत्पर. किती सुंदर लिहिलंय, किती सुंदर आहे. सेवेचे ठाई तत्पर. तुम्ही फक्त आज्ञा करा, तुम्ही फक्त आज्ञा करा, आम्ही तत्पर आहोत. तुम्ही जे सांगाल ते मरायला तत्पर, मरायला सुद्धा तत्पर. तो शिवा काशीद असेल, तानाजी मालुसरे असतील. मी तुम्हाला सांगितलं की तानाजी मालुसरे जे सांगतात की आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग रायबाचे, वीर माता जिजाईच्या मनी कोंडाणा पडला तेव्हा शिवरायाने निरोप असा धाडला. तानाजीने रायबाच्या लग्नाचा विचार सोडला पण छत्रपतीचा हुकूम नाही मोडला. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं, अशी माणसं त्यांनी गोळा केलीत. आणि माणूस शिवाजी महाराज जर तुम्हाला जगायचं असेल तर आतला स्वर तुम्ही मिळवा. पहिल्यांदा तुमची भाषा, तुमची भूषा, तुमचे भजन, तुमचे भोजन, तुमचं भवन, तुमचं भ्रमण, या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराज त्यातून आपल्याला दिसतात. शिवाजी महाराज भेटतात आपल्याला, शिवाजी महाराज बोलतात आपल्यासोबत. पण त्यासाठी नजर असावी लागते. सुंदरचं दृश्य खूप आहे समोर, पण तुमची नजर तशी आहे का? तुमचे जसे डोक्यात जे विचार असतील ना तेच तुम्हाला समोर दिसेल. समोर येणारा मुलगा मुलगी काय काय चालले असं आपण नेहमी म्हणतो. अरे पण ते भाऊ का बहिणी ते तुम्हाला माहिती आहे का?
तुमच्या नजरेत काय भरले तेच तुम्हाला ते दिसतील. ते भाऊ बहीण आहेत का पती पत्नी आहेत का मित्र मैत्री आणि मैत्रीण आहेत ते हे आपल्याला माहिती. काय कळणार तुम्हाला. म्हणजे तुमच्या डोक्यात जे विचार आहेत तेच ते कळणार आहे. अशा प्रकारे शिवाजी महाराज समजणं इतकी सोपी गोष्ट नाही. आणि ज्याला शिवाजी महाराज कळलेत कमीत कमी त्याचा संसार तरी सुखाचा असतो. बरोबर. तू इतरांसाठी जगू नको रे बाबा, तुझं घर तू सुखी कर. एक कादंबरीत वाचलेला एक सुंदर असं एक वाक्य आहे. ते कादंबरीकार कोण आहे तर मला आठवत नाही आता. मात्र ते सांगतात की ज्या टायमाला संध्याकाळच्या वेळेला सूर्य चराचरातील सजीव निर्जीव चराचरांना विचारतो की आता मी गेल्यानंतर सर्व अंधार होणार, तुमचं कसं होईल, तुमचं कसं होईल. त्या सर्व पृथ्वी चूप बसलेली असते आणि ती सगळे शब्द खरोखर आता अंधार होणार आहे, आता कसं होईल, जे महाराज गेलेत आता कसं होईल. ते सर्व चूप बसते. मोठे सिंह वाघ सारखे मोठे मोठे प्राणी सुद्धा चूप बसतात. मात्र त्यावेळेस एक मिनमिनता काजवा येतो अंधारात. त्या सूर्याला सांगतो की सूर्यदेवा तुमची बरोबर मी करू शकणार नाही, पण माझ्या परीने मी या अंधाऱ्या लोकांना उजेड देण्याचा प्रयत्न करेन. आणि तो काजवा आजही उडतोय, लोकांना उजेड द्यायचं काम करतोय. अहो तुम्ही शिवाजी महाराज होणार नाही, पण तुम्ही स्वतःच्या घराचं रक्षण तर करू शकतात ना. तुम्ही स्वतः श्रीरक्षण वागू शकतात ना. शिवाजी महाराजांचे 2 विचार घेऊन तुम्ही जगू शकतात ना. ते जगलेत तरी शिवाजी महाराज तुम्ही जगलेत असं मला वाटतं. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण जेही बघितलं सगळं त्यात बऱ्याच नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या, मला ऐकायला मिळाल्या. पर्सनली प्रेक्षकांनाही मी जरूर मला वाटतं की त्यांनी या गोष्टी पहिले ऐकल्या नसतील. त्याचबरोबर आपण शिवाजी महाराजांचा जो बिझनेस माइंड होता तो, त्यांची मुसद्देगिरी, जे डिप्लोमॅसी रिलेटेड त्यांचे आपण पॉइंट्स बघितले. त्यात तुम्ही बरेच प्रसंग ऍड केले. आग्र्याहून सुटका झाली, नंतर त्यांचं हेर खातं जे होतं त्याबद्दल त्याचं किती इम्पॉर्टन्स होतं स्वराज्यामध्ये. त्यातल्या त्यात त्यांच्यावर जे बालपणी झालेले संस्कार आणि पुढे जाऊन त्यांनी ते कसे जोपासले आणि आपल्या स्वराज्य घडवत असताना इम्प्लिमेंट केल्या, याबद्दल खूप सुंदर असं तुम्ही विवरण केलं आहे. या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवता आज आपण हा पॉडकास्ट इथे थांबवतो आहे. बऱ्याच गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत. याच्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन विषयासाठी. 2-3 गोष्टी मी लिहिल्या आहेत त्या मी थोड्या बोलून दाखवतो. तो इतिहास एक कथा नाही तर तो एक आरसा आहे. आणि आज पुन्हा एकदा आपण या पूर्ण पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा संवादाच्या माध्यमातून तो आरसा पुन्हा एकदा साफ करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आहे. हा पॉडकास्ट खरोखरच इन्फॉर्मेटिव्ह होता. त्यातल्या त्यात मी असं म्हणेल की खूप जास्त ट्रान्सफॉर्मिंग पण होता. बऱ्याच ज्या शिवाजी आपल्या वर्तवणुकातून सांगितलेल्या गोष्टी आहेत, जसं श्रीरक्षण्य म्हटले. त्यानंतर माणसांना ओळखायचं, संघटन कसं असतं, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ते खूप ट्रान्सफॉर्मिंग होते. त्या देखील सगळ्या लोकांनी आपल्या आयुष्यात नक्कीच फॉलो करायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच द सोशल लेन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट कोणाला शेअर करू वाटला तर याला शेअर देखील नक्की करा. आणि तुमचे याबद्दल काय मत होते, पॉडकास्ट बद्दल काय नवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटल्या किंवा कुठली गोष्ट तुम्हाला अजून जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर तुमचं मत व्यक्त करा. शेवटी म्हणतो की शिवराय हे एक राजा होते, पण त्यांचं विचारधन आजही आपल्या स्वराज्याचं बळ आहे. जय भवानी, जय शिवाजी. हा एपिसोड आवडला असेल तर नक्कीच सगळ्यांशी शेअर करा. शेवटी एक मी लिहिलंय त्याच्याबद्दल बोलतो. तेज अंधारातही झळकतं. अगदी बरोबर. तेज अंधारातही झळकतं आणि शिवचरित्र हे केवळ आपली सावली नव्हे तर ते आजही आपल्या आयुष्यातला दीपस्तंभ म्हणून आपण अगदी बरोबर जगलं पाहिजे. यालाच मी आता पूर्णविराम देतो आणि आपण थांबतो. थँक्यू सर. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा भेटू नक्की आणि नवीन एखाद्या विषयावर आपण चर्चा